श्री गुरुचरण सरोजर जनिज मनु मुकुर सुधारी बरनौ रघुबर बिमल जशु जोदायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा। प्रथम नाव वक्रतुंड दुसरे कदंत ते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चवते गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री बालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजाननम। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरणं सर्वलौकिकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासराना शिवचंद्रमौळी पनींद्रमाता मुकुटे झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी। महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय समागत्यदिष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पिंडपदावरी दिला पुली करी माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण विठ्ठल विठ्ठल हरी कबरा दे पदावरी दिला पुली करी माझे झाले गया वर्जन फिटले
पितरांचे ऋण. प्रस्तुत. लाईट नाही का, त्याचा आवाज जास्त येतो जनरेटर, त्याला थोडं पुढं घेतलं तरी जमल किंवा मग लाईटवर जोडून दिलं तरी जमल. हां, वरचा थोड्या भोंग्याचा आवाज कमी ठेवून साऊंडला आवाज द्या. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायाचा. जिवंतपणे तर मायबाप आपल्याला अतिमहत्वाचे, पण गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या निमित्तानं केलं जाणारं पिंडदान किती सर्वश्रेष्ठ आहे याचं यथार्थ वर्णन सांगणारा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हॅलो, कमी पडत असेल तर राहू दे, फक्त त्याला एखादी गाडी आडवी लावा किंवा मग त्याला थोडंसं गाडीचं तोंड इकडं करून जनरेटरचं तोंड पलीकडं करा. हां, म्हणजे त्याचा रिफ्लेक्ट पलीकडं जाईल. हां, माझं विकू झिरो करा अगोदर. विठ्ठल 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 अभंगाची पार्श्वभूमी पाहण्याच्या अगोदर वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे थोडासा परिहार देणं ते गरजेचं आणि अगत्याचं आहे. किंवा कारण तुम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलात याचं महत्त्वाचं आणि मुख्य कारण आपल्यातून निघून गेलेले कैलासवासी सौभाग्यवती हौसाबाई रावसाहेब बुरकुल यांना आपल्यातून जाऊन आज 21 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि 21वा पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलात. संतांची पुण्यतिथी केली जाते आणि आपल्या सामान्य माणसाचं पुण्यस्मरण केलं जातं. संतांची पुण्यतिथी का आणि आपल्यासारख्याचं पुण्यस्मरण का याच्यामध्ये बदल आहे. संतांची पुण्यतिथी का, संत कधी तिथी पाहून देह ठेवत नाही. संतच्या तिथीला देह ठेवतात ना, ती तिथी पुण्य होते म्हणून पुण्यतिथी. आपल्यासारख्याचं पुण्यस्मरण का, स्मरण म्हणजे आठवण काढणे, त्याच्या नावाने काहीतरी पुण्य करणे. ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान, गोदान, सुवर्णदान, रक्तदान, दानाचे 16 प्रकारे गेलेल्या जीवाच्या माध्यमातून स्मरण करून पुण्य करणे इति नाम पुण्यस्मरण आहे. आणि त्या पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलात. तसं पाहिलं तर तिथीचा आणि संत परंपरेचा जास्त संबंध येतो, आपला जास्त संबंध येत नाही. मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी आपण टीव्हीला माऊली ज्ञानोबाऱ्याचा संजीवन समाधी सोहळा पाहिला. मला असं वाटतं संपत महाराज, ज्या दिवशी ज्ञानोबांनी संजीवन समाधी त्या तिथीला घेतली त्या दिवशी त्या तिथीला किंमत आली, तोपर्यंत त्या तिथीला एवढी किंमत नव्हती. रामाने जन्म घेतला म्हणून नवमीला किंमत आली ना, कृष्ण जन्माला आला म्हणून अष्टमीला किंमत आली ना, गणपती बाप्पाची चतुर्थी म्हणून त्याला किंमत आहे ना. म्हणजे संत परंपरेचा स्पर्श झाला का त्या तिथीला किंमत येते. आपला तिथीचा जास्त काही संबंध येत नाही. आपल्याकडे एखादा पाहुणा माणूस आला आपण त्याला अतिथी म्हणतो. का बरं? जो कधी तिथी पाहून येत नाही त्याला आपण अतिथी म्हणतो. अशोक महाराज, मला असं वाटतं येणाऱ्या माणसालाच आपण आतापर्यंत अतिथी म्हटलो. आपण सगळे अतिथी माणसं आहेत. आपल्याला कुणालाही सचिनराव जाण्याची तिथी माहिती नाही, कुणालाच माहिती नाही, म्हणून आपण सगळे अतिथी माणसं आहे. आणि याच एका अतिथीचा कैलासवासी सौभाग्यवती हौसाबाईचा आज 21वा पुण्यस्मरण सोहळा या ठिकाणी अतिशय मोठ्या थाटामध्ये संपन्न होते. कमी राहू द्या दादा आवाज. हां, आणि त्यानिमित्ताने त्यांचे पती देवरावसाहेब भाऊ असतील, त्याचे सवत इंदुबाई असेल, त्यांचे चिरंजीव आमचे ज्ञानेश्वर भाऊ असतील, प्रथमेश दादा असतील, त्यांच्या कन्या शोभाताई, लताताई, कुमारी मनीषाताई, सौभाग्यवती ज्योतिताई, त्याचप्रमाणे सुनबाई शीतलताई, त्यांचे नात तेजस्वी साई, त्यांचा नातू, त्यांचे सासरे विठ्ठलराव असतील, सासूबाई कांताबाई, दीर कोंडीराम भाऊ, पंढरनाथ भाऊ, त्याचप्रमाणे संजू भाऊ, ननंद कमलताई असेल, पुतणी शीतलताई असेल, रेखाताई, मोनिकाताई आणि पूनमताई असा मोठा परिवार आहे. त्या परिवारावरती प्रेम करणारे तुम्ही सगळेच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. आमच्या माऊलींनी आजचा अतिशय गोड सोहळा या ठिकाणी संपन्न करत असताना अतिशय दुर्दैवी घटना अशी घडली होती त्यांच्या घरामध्ये महाराज. परंतु आज एवढा मोठा सोहळा होईन असं वाटलं नव्हतं. आणि आज अति पवित्र दिवस आहे. एकादशीच्या पर्व काळावरती माऊली, त्या माऊलीचा 21वा पुण्यस्मरण सोहळा येतोय. खरं सांगू का, सोपं बोलू का, माझ्या मनातलं बोलतो. हौसाबाई नाव आहे तिचं. जिवंतपणे लेकरू जन्माला आल्यानंतर प्रत्येक आईची अशी इच्छा राहते का यांनी माझी हौस केली पाहिजे. जिवंतपणे हौस करता आली नाही तर पण त्या माऊलीनी गेल्यानंतर सुद्धा त्या आईची हौस केली महाराज. एवढा मोठा सोहळा साजरा केला. आज 21 वर्षानंतर ती आई स्वर्गातून आशीर्वाद देत असेल.
अरे मी जिवंत असते तर माझी हौस तर त्या लेकरांनी केलीच असते. विकू नको नक मला, परंतु मग वरचा आवाज थोडासा कमी करण्याचा प्रयत्न करा. जिवंतपणे तर हौस केलीच असती, पण गेल्यानंतर सुद्धा माझं लेकरू एवढं चांगलं जन्माला आलं का माझ्या ऋणातून मुक्तता होण्यासाठी एवढा गोड सोहळा ठेवला. गड्या मला त्या दिवशी भेटल्यानंतर त्यांनी थोडीशी माहिती दिली. उगले महाराज, मी तर लहान होतो, पण माझी ज्योती नावाची बहीण 4 वर्षाची होती. गड्या 4 वर्षाची असताना आईने देह ठेवला. काय कळत होतं रे 4 वर्षाच्या लेकराला, काय कळतं गड्या. 4 वर्षाच्या लेकर असताना माईने देह ठेवला. आज ज्योतीचं कल्याण झालं गड्या. तिला घरानं चांगलं भेटलं, पती परमेश्वर चांगला भेटला, तीही जॉबला लागली. पण महाराज जिच्या डोक्यावरून हात फिरवायचे दिवस होते त्या दिवशी माईने देह ठेवला असेल. विचारा त्या ज्योतिताईला, विचारा त्यांच्या बहिणीला, विचारा त्यांच्या भावाला, माय गेले सुदुःख काय असतं गड्या. एखादा सण येत असेल ना, संक्रांत नावाचा सण येत असेल गड्या, त्या संक्रांतीला ज्या प्रकारची साडी घातल्यानंतर त्या हौसाबाईला प्रचंड आनंद वाटत होता. त्या साडीचा निस्ता कलर जरी पाहिला ना, तासनता सरडणाऱ्या त्यांच्या पोरीला विचारा, माय गेले सुदुःख काय असतं. महाराज भिंतीला फोटो असेल, राहायला घर नाही, पण एवढा मोठा सोहळा ते साजरा करतायत. त्या आईला ज्या प्रकारची भाजी बनवल्यानंतर अति आवडत होती ना, त्या भाजीचा निस्ता वास जरी आला घरात, अर्धा अर्धा एक एक तास रडणाऱ्या त्या माऊलीला विचारा, माय गेल्याचं दुःख काय असतं. लोकांचं लेकरू पळत आल्यानंतर आपल्या माईने वंजारावं गुंजारावं, ती माय लहानपणी गेली महाराज. त्याचं गेली ना, त्याला कळतं त्याचं दुःख. घरातली माय गेली का माया जाते, आणि घरातला बाप गेला का वैभव जातं. पण आज त्यांच्या आशीर्वादाने कल्याण झालं, आणि त्या हौसाबाईच्या 21व्या पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आला. आज अति पर्वणीच्या काळावरती महाराष्ट्रातील एक नामांकित गोड गायन सम्राट, माझे परममित्र, महाराष्ट्रामध्ये खूप कमी काळामध्ये ज्यांचं नाव मोठं झालं, अतिशय स्वभावाने गोड असणारे आदरणीय संपतजी महाराज यांच्यासाठी एकदा जोरात सगळ्यांनी टाळ्या वाजवा. अतिशय प्रत्येकाची कला वेगवेगळी असते महाराज. कोणी गायनाला परिपक्व असतं, कोणी उंच आवाजाचा बादशाह असतं, कोणी ज्याचं त्याचं. पण या माणसाकडे पाहिलं का चालीचा बादशाह, एका प्रमाणाला 4-4, 5-5 चाली फक्त महाराष्ट्रात एकटाच माणूस आहे. हा, कुणाची कॉफी नाही महाराज, कुणाची कॉफी नाही, कोणी याच्या अगोदर केलेलं पण नाही आहे. आणि तेच माणसं कायम स्वरूप, ज्याच्याकडे सातत्य आहे ना, तेच माणसं या जगामध्ये चालतात, जे कोणाची कॉफी करत नाही ते चालतात. खरं बोल, अक्षय महाराज उगलेनी कोणाची कॉफी केली नाही, चालला महाराष्ट्रामध्ये. कॉफी करणारे माणसं जास्त दिवस चालत नाही, बिना कॉफी आहे. आणि अतिशय आज वेळात वेळ काढून मी तेच म्हटलं, कसं काय वेळ भेटला, पण खूप लवकर तारीख घेतली होती, आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी संपतजी महाराज आहे. दुसरे माझे परममित्र आमचे माऊली महाराज आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. अतिशय गोड आवाज आहे, अतिशय सुंदर आवाज आहे. विद्यार्थी सांभाळायचं काम ते करतात. त्याचप्रमाणे त्यांचे शेजारी खूप दिवसांनी आमची भेट झाली, आमचे अशोक महाराज आहे. गोकुळ महाराज आमचे अतिशय गोड असे मृदुंग सम्राट आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि विनेकरी महाराजापैकी आपल्या परिसराचं नाव उंचावरती नेण्यासाठी या ठिकाणी किरणजी महाराज आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. त्यांच्याकडे पाहिलं ग तुकोबाची आठवण होती महाराज. हा, या 8 दिवस अतिशय तुकोबाचे महत्त्वाचे दिवस होते. काल जगाचा बाप पांडुरंग परमात्मा दशमीच्या निमित्ताने या ठिकाणी यावं, तुकाराम बी जाता 7 दिवसावरती आली महाराज. आणि जगाच्या बापाला दशमीच्या दिवशी तुकोबाने खाऊ घालण्याकरता कन्या करावा, तो कालचा दिवस आहे. आजचा अतिशय पर्वणीचा दिवस आहे, आणि त्या काळामध्ये तुम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्रित आलात. सगळे टाळकरी मंडळी, आमचे चोपदार साहेब असतील, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. सगळे विद्यार्थी मंडळी, साऊंड सिस्टीम अतिशय गोड आहे. असं वाटत नाही मला श्राद्धाचं कीर्तन, असं वाटतं काल्याचं कीर्तन आहे का काय महाराज. एवढा गोड सोळा माऊली, मी तुमचे धन्यवाद व्यक्त करेल. अनेक लोक तुम्हाला म्हणत असतील, आता 21 वर्ष झाली आई जाऊन कशाला एवढा खर्च करायचा. अरे पण त्या आईने जन्माला घातलं म्हणूनच एवढं सगळं काही कमावलं ना. त्या आईने जर जन्माला घातलं नसतं, चांगले संस्कार दिले नसते, तर एवढं काही करता आलं असतं का. त्या आईचे संस्कार आहे, तिच्या उत्तरायू होण्यासाठी उपकारातून एवढा मोठा गोड सोहळा साजरा केला ना. मला असं वाटतं तुमचा आदर्श परिसरामध्ये सगळे घेतील. आज परिसरामध्ये फिरत असताना सोहळा होत नाही असे नाही, पण 21 वर्षानंतर एवढा मोठा सोहळा काजणारा एखादाच माऊली जन्माला आला. तुमचे मी धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करेल. आणि ज्यांची गोड अशी शूटिंगचं काम करतात माझे परममित्र हार्दिक ज्ञानसागरचे मालक, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा.
अक्षय महाराज उगलेचं कीर्तन तुम्ही 10 वर्षांनी जरी म्हटले तर यूट्यूबला जाऊन नुसतं नाव टाकू शकता, ते चॅनलचं नाव टाकू शकता आणि चॅनलला सबस्क्रायबर करायला विसरू नका बरं का. आपला माणूस आहे, आपण आपल्या माणसाला सपोर्ट केला पाहिजे. शेवटच्या कानाकोपऱ्यापर्यंत घरापर्यंत पोहोचवण्याचं काम ते आज आपल्याला करणार आहेत. त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. हार्मोनियमला साथ देणारे महाराज तुमच्या सर्वांच्या चरणी मी ज्यांचा फेटा बांधलाय, माझे गुरुवर्य शांती ब्रह्म भास्कर गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थांचे मठाधिपती, ज्यांनी अयोध्येच्या राम मंदिराचं भूमिपूजन केलं, असं बाबांच्या चरणी आदरणीय डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ, बाबांच्या चरणी मस्तक हे पाय पायावरी वार करी संतांचा वार करी एकदा जोरात सगळ्यांनी टाळ्या वाजवा. त्यांच्यासाठी वाजवणारे त्याच्यापेक्षा सुंदर आहे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि त्यांच्या दोन्हीपेक्षा तुम्ही ऐकणारे हुशार आहे, तुम्ही तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आता तुम्ही सगळे चांगले म्हणलं, सांगणारा थोडा येडपाटे का काय, सांगणारा हुशाराचे 1 सव्वा तास अति गोड चिंतन सांगत असताना अभंग अतिशय सोपा घेतलाय. पुण्यस्मरणानिमित्त अभंग घेतलाय. जगद्गुरु तुकोबरायचं तुकोबा सांगतात, आल्यानंतर प्रत्येकाला जायचंय, प्रत्येकाला मरायचं, इथं थांबायला कुणी आलेलं नाही. ज्ञानोबानी त्याचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये अति पवित्र पद्धतीने गोड करावं. उपजय ते नासै, नासै ते पुनरपे दिसै परी घटिका, यंत्र जैसै परिभ्रमेगा, देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणो नये धनंजया जिया परी. त्याच्या पुढचं वर्णन माझ्या तुकोबाने करावं. तुकोबा सांगतात, गड्या नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य गातो काळ सावधान सावधान, आयुष्य गातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. कालही काळ आयुष्याला खात होता, आजही काळ आयुष्याला खातो आणि उद्याही काळ आयुष्याला खाणार आहे. काळाचं खाद्य म्हणजेच आयुष्य आहे. त्याने आजपर्यंत कुणाला सोडलं नाही, तो सोडणार पण नाही, सोडणार नाही. म्हणूनच क्षणोक्षणा हाची करावा विचार. महाराज याच्या पुढचं वर्णन आमच्या नाथ महाराजांनी केलंय. नाथ महाराज सांगतात, गड्या काळ एवढा भयानक आहे, एवढा भयानक आहे. आईच्या उदरामध्ये ज्या वेळेस बाळ असतं ना, त्याच वेळेस काळ त्याच्यावरती टपून असतो. महाराज वा वा. टोकाच दिलं डायरेक्ट. महाराज एवढा काळ भयानक आहे. आईच्या उदरामध्ये ज्या वेळेस बाळ असतं त्याच वेळेस काळ त्याच्यावरती टपून असतो. कशी वाट पाहतोय, घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. मान्य झालं, उगले महाराज काळ आम्हाला घेऊन जाणार आहे, पण कधी घेऊन जाणार आहे कुणाला माहिती नाही. बसलेल्यापैकी तुम्हाला माहिती आहे कधी मरायचं? द्या बरं मला एखाद्या चिठ्ठीवर टिकून एवढ्या वर्ष मी जगणार आहे म्हणून, आहे का? कुणाची गॅरंटी आहे?
तुम्हाला घरी जाऊ द्यायचं का नाही देवाच्या हातात आहे. मोटरसायकलीवरती बसायचं तुमच्या हातात आहे, उतरू द्यायचं का नाही त्याच्या हातात आहे. 4 व्हीलरमध्ये बसायचं तुमच्या हातात आहे, उतरू द्यायचं का नाही त्याच्या हातात आहे. टोकाचंच बोलतो, विमानात बसायचं तुमच्या हातात आहे, उतरू द्यायचं का नाही त्याच्या हातात. वा वा. त्याच्यामुळं माझं पाया पडून सांगणं आहे, मरण आपल्या हातात नाहीये. कधी घेऊन जायचं, कधी मरायचं याच्या पुढं सोपं बोलतो. जन्माला यायच्या अगोदर तरी 9 महिने डॉक्टर सांगतील तुम्हाला तुमच्या घरात मुलगा किंवा मुलगी येणार आहे. मरायच्या अगोदर 9 सेकंद सुद्धा काळ सांगत नाही मी तुला घेऊन जाणार आहे. एवढं भयानक आहे. काळ न्यायच्या अगोदर आपल्याला कळत नाही म्हणजे मरण प्रत्येकाला आहे. मरण सुद्धा माणसाच्या हातात नाही, जन्म सुद्धा माणसाच्या हातात नाही. बसलेल्यापैकी विनंती आहे, पुन्हा विक्षेप होईल असं वातावरण करायचं नाही. आपापसातही बोलू नका. आणि लेकरं जर बडबड करत असतील तर पाठीमागे घेऊन जा. हां, मला डिस्टर्ब आवडत नाही. पाकिटात 1000-2000 कमी दिलं तरी जमतं, विक्षेप आवडत नाही. हा, ते पहिल्यापासूनही महाराज मला सायलेंट कीर्तन करायला आवडते. त्याच्यामुळं एवढं गोड वातावरण झालं ना, विक्षेप होईल असं करू नका. विठ्ठल विठ्ठल सांगत होतो, मरण सुद्धा आपल्या हातात नाही, जन्म सुद्धा आपल्या हातात नाही. तुम्ही म्हणाल कसं, सायन्स पुढे गेलं, डॉक्टर डिलिव्हरीची डेट अगोदर देतो, तुम्ही म्हणता जन्म आपल्या हातात नाही, कसं शक्य आहे. पण कित्येक वेळेत डिलिव्हरीची डेट दिल्यानंतर सुद्धा अगोदर सिजर करावं लागतं. त्याचं काय म्हणजे कधी जन्माला यायचं, कुठे जन्माला यायचं माहिती नाही, कधी मरायचं हेही माहिती नाही, पण कसं जगायचं 100% आपल्या हातात आहे. वाक्य पुन्हा एकदा ऐका, जन्म माणसाच्या हातात नाही, मरण माणसाच्या हातात नाही, पण कसं जगायचं 100% माणसाच्या हातात आहे. लाखातले एक वाक्य बोलतो, माणूस किती दिवस जगला महत्वाचं नाही आहे, माणूस कसा जगला ते महत्वाचं आहे. किती जगला याच्यापेक्षा कसा जगला याला जास्त किंमत आहे. मेल्यानंतर सुद्धा माणसाने संपत महाराज 10 वर्ष पाठीमागं उरलं पाहिजे. मग कशाच्या रूपाने उरायचं. उत्तम सुद्धा माणसाने पाठीमाग उरलं पाहिजे. कशाच्या रूपाने उरायचं, भूताच्या रूपाने नाही उरायचं. उत्तमची उरे कीर्ती मागे गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. कीर्तीच्या रूपाने पाठीमाग उरलेले हौसाबाई आहे महाराज. आज तुमच्याकडे किती श्रीमंती मला माहिती नाही. आल्यानंतर मी घर पाहिलं तर पत्र्याचं आहे महाराज. ही श्रीमंती नाही आहे तुमची. पैसा म्हणजे तुमची श्रीमंती नाही. तुम्ही या जगातून गेल्यानंतर किती लोकांना दुःख होतं ही तुमची श्रीमंती आहे. तुम्ही या जगातून गेल्यानंतर किती लोकांच्या डोळ्यात पाणी येतं ही तुमची श्रीमंती आहे. तुम्ही या जगातून गेल्यानंतर तुमच्याबद्दल स्मशानात किती गर्दी होती ही तुमची श्रीमंती आहे. मला असं वाटतं 21 वर्षानंतर एवढी मोठी श्रीमंती जर कमावली असेल तर हौसाबाईच्या लेकराने कमावली. त्या माऊलीचं मी कौतुक करेल. त्यांच्याकडून पाकिट भेटतंय म्हणून मी त्यांची स्तुती करणार नाही. पण मी पहिल्यांदा विचारलं, त्यांचा सावत्र भाऊ नाही, प्रथमेश सख्ख्या भावापेक्षा जास्त जीव लावतो महाराज. आज इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये सख्खे भाऊ एकमेकाला प्रेम करणारे नाही, परंतु तो माझा भाऊ आहे महाराज, सख्खा भाऊ आहे. आज सगळं काय आल्यानंतर मला प्रथमेश भेटला महाराज. अतिशय गुढी गुलाबीने एकत्रित राहणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मायबाप गेल्यानंतर एकमेकाला आधार देणारे भाऊ भाऊच राहतात ना. मायबाप गेल्यानंतर बहिणीचा आधार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहते. आणि ती माय लहानपणी गेली,
संपत महाराजांनी प्रमाण दिलं, मेल्यानंतर सुद्धा पाठीमागं उरायचं असेल तर कीर्तीच्या रूपाने माणसांनी पाठीमागं उरलं पाहिजे. ह्या पण मरण प्रत्येकाला, कोणी थांबायला इथं आलेलं नाही महाराज. प्रत्येकाला मरायचंय, प्रत्येकाला जायचंय, पण कुणालाही मरू वाटत नाही. सगळ्याला वाटतंय आपल्याला आयुष्य भेटावं, बरोबर आहे की नाही? कुणालाही मरू वाटत नाही. पण ऐका ना, 2 मरण या जगामध्ये श्रेष्ठ सांगितले. लक्षपूर्वक ऐका बरं का कीर्तन. 2 मरण या जगामध्ये श्रेष्ठ सांगितले. कोणते कोणते 2 मरण? कितीही विद्वान कीर्तनकार येऊ द्या बरं का, त्यांना सुद्धा विचारा, 2च मरण श्रेष्ठ आहे, तिसरं नाही. कोणते कोणते 2 मरण श्रेष्ठ आहे? एवढं वाक्य जरी माझं घरी नेलं तर आजच्या कीर्तनाचं माझं सार्थक होईल. कोणते कोणते 2 मरण श्रेष्ठ आहे ऐका. 1, देवाचं नाव घेता घेता मरावं. लक्षपूर्वक ऐका. 1, देवाचं नाव घेता घेता मरावं, नाही तर देशाचं रक्षण करता करता मरावं. बस 2च मरण श्रेष्ठ आहे, तिसरं मरण श्रेष्ठ नाही. देवाचं नाव घेता घेता मरावं, नाही तर देशाचं रक्षण करता करता मरावं. 2 मरण श्रेष्ठ आहे, तिसरं मरण नाही महाराज. भगवंताच्या नामस्मरणाचं वेळ आपल्याला लागलं पाहिजे, पण आपल्याला वेळ लागत नाही. भगवंताच्या नामस्मरणाचं वेळ आपल्याला लागत नाही. आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो, देवाचे मोठे उपकार आहे आपल्यावरती. भगवंताचं नामस्मरण रोज 5 मिनिटं देत चला, कारण त्याच्या हातात आहे महाराज. तुम्हाला कधी न्यायचं आणि किती दिवस इथं ठेवायचं त्याच्या हातात आहे. चाले हे शरीर कोणाचे आसते, चाले हे शरीर कोणाचे आसते, कोणाचे आसते, चाले हे शरीर 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 जोरात टाळ्या वाजवा. गोड प्रमाण दिलं त्यांनी. चाले हे शरीर कुणाची सत्ते, कोण बोलवे ते हरिवीन. मुंबईला मी कीर्तन करत असताना त्या गड्याने मला उत्तर दिलं होतं, चाले हे शरीर पायाची सत्ते. बरोबर आहे ना त्याचं. मी म्हटलं मग बरोबर जरी असेल तुझं, ते म्हणे पायाच्या सत्तेने शरीर चालतं. परंतु लक्षपूर्वक आहे का, त्याला म्हटलं मग मेलेल्या माणसाला काय पाय नसतात का? मेलेला माणूस म्हटला पाहिजे ना, मी स्मशानभूमीपर्यंत इकडून येतो, तुम्ही इकडून या, असं होतं का कधी महाराज? चालवणारा बोलवणारा जगाचा बाप आहे, त्याचं नाव देव आहे. त्याला आयुष्यामध्ये कधी विसरायचं नाही. का बरं त्याला विसरायचं नाही? जन्माला घालायचं काम फक्त मायबापाने केलं, हे उपकार आहे. जन्माला घालायचं काम मायबाप करतात, पण त्याच्यामध्ये जीव ओतायचं जर काम जर कोण करत असेल तर तो जगाचा बापच करतो. जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. याच्या पुढे बोलतो, जन्माला घालायचं काम मायबाप करतात, तो उपकार आहे.
ज्याच्यामध्ये जीव ओतायचं काम देव करतो, हाही उपकार आहे. पण चांगला मार्ग दाखवायचं काम जर कोण करत असेल तर ते संत मंडळीच करतात. आजही अक्षय महाराज उगले तुमच्या समोर उभा आहे ना, याच्या पाठीमागे एका माणसाचा हात आहे. त्यांचं नाव आहे संपतजी महाराज. तुम्हाला ते समोर आहे म्हणून बोलत नाही, कॅमेरा समोर म्हणून बोलत नाही. माऊली महाराज त्यांनाही विचारा, कार्यक्रमानंतर विचारा. 2009-10चं साल आहे. मी त्यावेळेस गायन करत होतो. तुम्ही तरी बरे दिसता, मी खूप वीक होतो असा. आणि आमच्या तिथं काल्याचं कीर्तन होतं. हां, म्हणजे रिअल काय घडलं ते सांगतो महाराज. कोणी सांगणार नाही एवढं, पण मी सांगतो. मी किती जरी मोठा झालो तर विसरणार नाही ही गोष्ट. काल्याच्या कीर्तनाला संपत महाराज आमच्या इथं गायन करायला आले होते. मी शेजारी उभा होतो. मग कर्तव्य आहे ना, मोठा जरी गायक असला, कोणी जरी असलं तर आपल्याला एखादं प्रमाण म्हणू दिलं पाहिजे महाराज, दिलं पाहिजे. एकही प्रमाण या माणसाने म्हणू दिलं नाही, एकही नाही. तेव्हा ठरवलं होतं आपण एक दिवस असा येईल मी थांबा म्हणलं का थांबायचंच, आणि मी चालू करायचं म्हणलं चालू करा. विनोदाचा भाग. पण माझ्याकडे शूटिंग आहे, त्या कीर्तनाचे माझ्याकडे फोटो आहे. त्यावेळेस स्वीक होतो मी. बाबा म्हणलं तुम्ही एक पण प्रमाण म्हणू दिलं नाही. महाराज त्या दिवशी ठरवलं आपल्याला कीर्तनकार व्हायचं. पण ते चांगला मार्ग त्या माणसाने दाखवला म्हणून आज या व्यासपीठावरती. उपकार आहे महाराज त्या माणसाचे. एवढे मोठे झाले महाराष्ट्रात, त्यांचं एवढं मोठं नाव आहे. पण आमचा फोन जर झाला तर अतिशय जीवलग प्रेम करणार. त्या टायमाला पत्रिका वाचली, अरे अक्षय महाराजाचं कीर्तन आपला माणूस आहे म्हणे. सगळ्याला आपलं करणार. माणसं मोठे झाले, एक हवेमध्ये जातात, पाय जमिनीवरती ठेवता आले पाहिजे. एकदा तुम्हाला शब्द दिला, मी सांगितलं होतं तुम्हाला, त्यांनी शब्द दिला ते 100% येणार. डोंगराच्या पलीकडे असू द्या हो कीर्तन तरी येणार. किती त्रास झाला त्यांना माहिती. महाराज एक तर तुमच्या मॅपला रस्ताच दाखवे ना इकडचा. मीच चुकलो होतो तर त्यांचं काय, मी रोज फिरणारच चुकलो. मी त्या वावरात गेलो, पैप आडे दिसले म्हणून ड्रायव्हरला म्हटलं आता वळून घे, आता पुढे रस्ताच नसेल म्हटलं. चला असो. पण एवढ्या डोंगरामध्ये जंगल मी मंगल असं म्हटलं जातं ना, एवढ्या जंगलामध्ये गोड सोहळा तुम्ही माऊली साजरा केला. मला अभंगाकडे यायचंय, मला सांगायचं देवाला विसरायचं नाही. 3 देवाला कधी विसरायचं नाही. कोणत्या कोणत्या? या मरायचं प्रत्येकाला. तुमची मरणाची रेषा ठरलेली आहे, माझी मरणाची रेषा ठरलेली आहे. आणि एक वाक्य माझं सगळ्यांनी ध्यानपूर्वक ऐका. जोपर्यंत तुमची आयुष्य रेषा बळकट आहे ना, तोपर्यंत तुम्हाला प्रयत्न करूनही मरता येत नसतं. आणि आयुष्य रेषा एकदा संपली ना तर 100 डॉक्टर लोक पुढे लाईनीत उभा करा, त्याला जगता येत नाही. आयुष्य रेषा जोपर्यंत बळकट आहे, 4 रोगाच्या बाटल्या प्याला तरी माणूस मरत नाही. पिऊ नका कोणी, सांगतोय. आयुष्य रेषा जोपर्यंत बळकट आहे महाराज, तोपर्यंत धोका नाही. आयुष्य रेषा एकदा संपली ना तर किती हुशार डॉक्टरला पुढं बकरा जगता येत नाही. 9 महिन्यापूर्वी नगर तालुक्याचे माजी आमदार अरुण काका जगातून गेले. काय कमी होतं? कमी काय होतं मला सांगा. आयुष्य हॉस्पिटलमध्ये घातलं असतं तरी पैसा उरला असता. पण नाही, ज्या दिवशी ठरलं त्या दिवशी जावं लागतं. आपल्या शेजारी राहुरी तालुका आहे. राहुरी तालुक्याचे आमदार शिवाजीराव कर्डिले गेले. आदल्या दिवशी आम्ही बरोबर होतो. आदल्या दिवशी माझ्यावरती मानसपुत्र म्हणून प्रेम करणारं ते व्यक्तिमत्व होतं. मला फक्त विचारायचं एकच, कमी काय होतं? कमी काय होतं याच्या पुढे बोलू. रतन टाटा नावाचा माणूस जगातून गेला. काय कमी होतं रतन टाटाला? अरे देशाचं कर्ज नील करायची ताकद होती देशाचं. त्याने जरी आम्हाला सांगितलं असतं ना 5,000 कोटी रुपये देतो महिनाभर थांबू दे, काय जमलं नसतं. सेकंद भर थांबत नाही कुणासाठी, सेकंद भर नाही. पाया पडून सांगतो आयुष्याचा आनंद घ्या. सकाळ झाली, डोळे उघडले, देवाचे आभार माना, चांगलं कर्म करा. दिवसभर इमानदारीने कर्म करा आणि चांगलं कर्म करा. जगाचा बाप दुःख देत नाही. कर्म चुकल्यावर तुम्हाला भोगल्याशिवाय पर्याय नाही. अक्षय महाराज उगलेचं पहिला मुद्दा कीर्तनातून घरी घेऊन जा. कर्म चांगलं करा, तुम्हाला मंदिरात जाण्याची गरज नाही. आणि प्रत्येकाची कर्मरेषा वेगवेगळी. महाराज बसलेल्यापैकी कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, कोणी शिक्षक आहे, कोणी महाराज आहे, कोणी शेतकरी आहे. माझं ऐका, दिवसभर चांगलं कर्म करा, इमानदारीने करा. संध्याकाळी झोपायच्या अगोदर 1 मिनिट डोळे झाका. चांगलं केलेलं कर्म आठवा, काही सेकंदात झोप लागेल. थोडं जरी कर्म चुकलं असेल 1 तास लेट झोप लागेल. त्याच्यापेक्षा जास्त चुकलं असेल 2 तास लेट झोप लागेल. आणि ज्याला गोळ्या घेऊनच झोपावं लागतं, तुम्ही तुमचा अभ्यास घरी जाऊन करा. तुमच्याकडून काय कर्म चुकलं बा. त्याच्यामुळं पाया पडून सांगतो, कर्म चुकू देऊ नका. जगाचा बाप दुःख देत नाही. कर्म चुकल्यावर तुम्हाला भोगल्याशिवाय पर्याय नाही. याच्या पुढे बोलतो, तुम्हाला थोडं कठीण लागन पण बोलतोच. आता शूटिंगमध्ये पण बोलतो. संपत महाराज, जे लोक कर्माला प्राधान्य देतात ना ते लोक देवदेवाच्या भानगडीत जास्त पडत नाही. वाक्य ऐका, जे लोक कर्माला प्राधान्य देतात ते लोक देवदेवाच्या भानगडीत जास्त पडत नाही. त्यांना माहिती आहे आपण कर्म चुकीचं करत नाही. जगाचा बाप आपल्याला दुःखच देऊ शकतो. विष्णुची महापूजा,
कर्माला ईश्वर माना, माझं पाया पडून सांगणे, दिवसभर चांगलं कर्म करा, संध्याकाळी झोपायच्या अगोदर चांगलं कर्म आठवा, काही सेकंदात झोप लागेल. आणि तुम्ही कर्माला प्राधान्य द्या, जगाचा बाप दुःख देत नाही. पण काही नुसतं सात्विक राहण्याचा प्रयत्न करा, सगळे कर्म चुकीचे. पाया पडून सांगतो, तुमच्या बापाला सुद्धा सुट्टी नाही. कर्माचं काम कठीण आहे. किती कठीण आहे. एखादा रबरी बॉल असतो, आपण जर भिंतीवरती फेकून मारला, जेवढ्या स्पीडनी फेकून मारतो तेवढ्या स्पीडने रिटर्न येतो. तसं कर्म आहे. तुम्ही लोकाला आनंद द्या, निसर्ग तुम्हाला आनंद देईल. तुम्ही लोकाला दुःख द्या, निसर्ग तुम्हाला दुःख देईल. गेले कर्म झाले तेची भोगाले, भोगाले. गेले कर्म झाले तेची भोगाले, त्याची भोगाले गेले कर्म त्याची भोगाले उपचार मेरे ऐसे किती, उपचार मेरे ऐसे किती, ऐसे किती उपजले गेले, ऐसे किती एकदा जोरात टाळ्या वाजवा. माझं सांगणं आहे तुम्हाला एकच, कर्माला प्राधान्य द्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, जुन्या लोकांनी कर्माला प्राधान्य दिलं, भरभरून आयुष्य भेटलं. श्रद्धांजलीमध्ये सहज लोक बोलतात, उगले महाराज 100 वर्षाचं आयुष्य भेटलो, शेवटपर्यंत डोळे चांगले, कान चांगले, दात चांगले, ओ शेवटपर्यंत पेपर वाचत होतं म्हातार, शेवटपर्यंत बीपीची गोळी नाही, शुगरची गोळी नाही, कसलाही आजार नाही, कोणताच आजार नाही. त्याचं एकच कारण आहे. ऐका आता उगले महाराजाचं. जुन्या लोकाला 100 वर्षाचं आयुष्य भेटलं आणि एकही आजार नाही ना, त्याचं एकच कारण, जुन्या लोकांनी कर्म एक, कर्मन कर्म दुने, कर्मच, कष्ट एक, कष्टन कष्ट दुने, कष्टच, बाकीच्या भानगडीत पडले नाही. आता कामं झाले कमी, उचापत्या झाले जास्त, त्याच्यामुळे गोळ्या खायचे दिवस आले. अक्षय महाराज उगलेच एक सुखी जीवनाचा मंत्र सांगतो, स्वतःला बिझी करून घ्या. जो सगळ्यात जास्त बिझी तो सगळ्यात जास्त सुखी, जो सगळ्यात जास्त मोकळा आहे तो सगळ्यात जास्त दुःखी आहे. उगले महाराज बिझी आहे, कोणाची पंचायती करायला वेळ नाही, स्वतःला बिझी करून घ्या. जो मोकळा आहे तो कमिट करतो महाराज, जो मोकळा आहे त्याला हे सगळं सुचत आहे. त्याच्यामुळे बिझी करून घ्या. नाही ना तुम्हाला कामधंदा, भगवंताच्या नामस्मरणात बिझी करा, पण स्वतःला बिझी करा. स्वकर्म भावे रत मोक्ष मिळेगा तो हात, वा वा. मोक्ष मिळेगा तो हात, मोक्ष मिळेगा तो हात. स्वकर्म भावे रत मोक्ष मिळेगा तो हात, मोक्ष मिळेगा तो हात. बिझी करून घ्या. त्याचं एकच कारण, शेवटी मरायचं प्रत्येकाला, कधीच मरण कुणाचंही, तुमची आयुष्य रेषा कधी संपणार आहे तुम्हाला माहिती नाही. आणि एक वाक्य, बसलेल्यापैकी बऱ्याच जणाला असं वाटत असेल का देवा आमचं सगळं काही संपलं, देवा आम्हाला घेऊन जा, आता आम्हाला इथं ठेवू नको. देव तुम्हाला न्यायला तयार नाही, आणि ज्याची गरज आहे त्याला ठेवायला तयार नाही. म्हणजे सगळं आयुष्य रेषेचा खेळ आहे. तुम्ही बसलेल्यापैकी प्रयत्न करा मरण्याचा, मरता येत नसतं, मरताच येत नसतं. मुंबईला एक प्रसंग घडला, एका माणसाला पत्ते खेळायचं नाद होता. आपल्या परिसरात त्याला आपण जुगार म्हणतो. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आयुष्य त्याने पत्त्यामध्ये घालवलं. घरातला पैसा संपला, चिडचिड झाली. बायकोने नवऱ्याला सांगा आयुष्य पत्त्यामध्ये घालवलंय, घरात रुपये शिल्लक नाही, काहीतरी कामधंदा बघा, 2 रुपये घरात आणा. काय पत्त्यावाल्याच्या नादी लागला, सकाळपासून संध्याकाळपर्यंत पत्ते पत्ते पत्ते. बायको असं म्हटल्यानंतर नवऱ्याने सांगितलं मला कामाचं काही बोलू नको, आणि तू जर मला कामाचं काही बोललीत मी आत्महत्या करेल. बायकोने रागाच्या भरात सांगितलं मरायचं तर मरा म्हणे, करा आत्महत्या, काय जगून फायदा याचा, रुपये प्राप्त नाही याच्यापासून, त्याच्यापेक्षा मेलेलं बरं. म्हणजे आजच्याच तोंड काळा करा म्हणे. गडी निघाला आत्महत्या करायला. ऐका बरं का, मुंबईसारख्या ठिकाणी गडी आत्महत्या करायला निघाला. ज्याची आयुष्य रेषा बळकट आहे त्याला प्रयत्न करूनही मरता येत नाहीच उदाहरण सांगतोय.
मुंबईसारख्या ठिकाणी गडी ब्रिजवरती चढला. ब्रिज कळतं आपल्याला, आपण हुशार मंडळी. खालून रेल्वेचा रोड गेला होता, गड्याला वाटलं ब्रिजवरून रेल्वेच्या रोडावर उडी मारावी, रेल्वे इंजिन संपून जाईल, पेपरला बातमी नाही, टीव्हीला बातमी नाही, मरण्याकरता गडी ब्रिजवरती चढला. रेल्वे यायला सुरुवात झाली, गड्याने ब्रिजवरून रेल्वेच्या रोडावर उडी मारली. पण गड्याचे आयुष्य रेषा बळकट. खालून एक भाजी विकणारा माणूस चालला होता, त्याच्या डोक्यावरती मोठी टोपली ठेवलेली होती आणि त्याच्यामध्ये मेथीच्या जुड्या ठेवलेल्या होत्या. तुम्ही सगळे शेतकरी, जास्त सांगायची गरज नाही. मरण्याकरता गड्याने उडी मारली. गड्याला वाटलं आपण रेल्वेच्या रुळावर, पण गड्याचे आयुष्य रेषा बळकट. हे रेल्वेच्या रुळावर नाही पडलं महाराज, हे भाजीवाल्याच्या टोपलीत पडलं. बरं, या गड्याचे आयुष्य रेषा बळकट, हे भाजीवाल्याच्या टोपलीत पडलं, हे जगलं. पण 70 किलोचा बोजा एका टायमाला पडल्यामुळे भाजीवाला जागेवर गेलं. ज्या भाजीवाल्याने सांगितलं होतं मेथीच्या जुड्या विकून लेकराला दिवाळीचे फटाके घेऊन होते, ते स्मशानभूमीत गेलं. आणि ज्या बायकोला वाटलं आपल्या घरातली ब्याद गेली बुवा, ते दुपारून 2ला जेवायला घरी आलं. ज्याचे आयुष्य रेषा बळकट आहे त्याला प्रयत्न करून मरता येत नसतं. आयुष्य रेषा संपली का किती हुशार डॉक्टरला पुढं बकरा जगता येत नसतं. मग उगले महाराज, या मरणाच्या तावडीतून वाचवणारं जगात कोणी नाही का? 2 व्यक्ती. पहिल्या व्यक्तीचं नाव संत आहे, दुसऱ्या व्यक्तीचं नाव देव आहे. संत वाचवतात, 100% वाचवतात. कुणाला वाचवलं? काळाला पाठीमागं लुटलं का संतांनी? आल्यानंतर मी बॅनर पाहिला आणि बॅनरवरती मला भगवान बाबाचा फोटो दिसला. महाराज, सगळ्याचं श्रद्धास्थान आहे. भगवान बाबा सगळ्याचं श्रद्धास्थान आहे. सद्गुरू संत वामनभाऊ महाराजांच्या गडावरती मला कीर्तन करायचा योग आला. 11 तारखेला मुख्यमंत्री साहेब आले होते. वामनभाऊ महाराजांची ताकद ऐका. 8 दिवस रुपये हॉस्पिटलच्या बाहेर काळाला थांबवण्याची ताकद जगात आजपर्यंत तेवढ्याच साधूंनी केली. बरोबर भगवान बाबाच्या पुण्यतिथीनंतर 8व्या दिवशी सद्गुरू संत वामनभाऊ महाराजांची पुण्यतिथी येते. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. महाराज, याच्या पुढे बोलू. भीष्माचार्याला कौरव पांडवाच्या युद्धामध्ये असंख्य मान लागले. रक्ताच्या थारोळ्यात भीष्माचार्य पडलेले आहे. काळ उशाला येऊन बसलेला आहे. काळाला सांगितलं थांब, उत्तरायण सुरू होऊ दे, मग घेऊन जा. उत्तरायण सुरू होईपर्यंत काळाला थांबवण्याची ताकद भीष्माचार्य, संत परंपरा श्रेष्ठ आहे. दुसरी व्यक्ती कोणते काळाच्या तावडीतून वाचवणारे, तिचं नाव देव आहे. म्हणून 3 देवाला कधी विसरायचं नाही. मला अभंगाच्या पहिल्या चरणाकडे यायचंय. कोणत्या कोणत्या देवता? पहिली देवता ग्रामदेवता, दुसरी देवता कुलदेवता, तिसरी देवता पितृदेवता. ग्रामदेवतेचं दर्शन घेतल्याशिवाय कधी गावच्या बाहेर निघायचं नाही. तुमच्या मागं किती घाई असू द्या आणि किती पळपळ असू द्या, तुम्हाला पुन्हा गावात आणायचं की नाही ग्रामदेवतेच्या हातात. मग ती शनी भगवंताची असू द्या, हनुमानजीची असू द्या, गणपती बाप्पाची असू द्या, साईनाथांची असू द्या, स्वामींची असू द्या, खंडेरायाची असू द्या. ग्रामदेवता श्रेष्ठ. दुसरी देवता कुलदेवता आहे. कुलदेवतेचे 2 प्रकार, एक खंडोबा, एक देवी. बसलेल्यापैकी निम्या लोकांना माहित नाही आपला खंडोबा कोणता आहे. निस्त जायचं म्हणून जाऊ नका. जेजुरी गडावरती मी चंपाश्री दिवशी कीर्तन करत असताना भगवान कृष्ण परमात्म्याचं एक उदाहरण दिलं. कृष्ण परमात्म्याचा खंड कुलदैवत जर कोणतं असेल तर जेजुरीचा खंडेराया. कृष्ण परमात्मा असं सांगतो, वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुलदैवतात दर्शनाला गेलो पाहिजे. आपण कधी जातो? लग्नानंतर जोडीन दर्शनाला. का जातो? सुख समाधान ऐश्वर संतती प्राप्त व्हावी म्हणून जातो. वर्षातून एकदा गेलं पाहिजे. नाही तुमच्याच्यानी जाणं झालं, त्याच्या नावाने 5 माणसं वर्षातून एकदा जीव घाला. त्यांच्या आत्म्याचा आशीर्वाद घरात सुख समाधान प्राप्त करून देईन. कुलदैवत श्रेष्ठ आहे. आणि बसलेल्यापैकी मला सगळ्याला तुम्हाला सांगणं आहे, तुम्ही संसारी माणसं आहे, मीही संसारी माणूस आहे. संसारामध्ये सुख समाधान देणारी देवता जर कोणती असेल तर ती आपली कुलदेवता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा कुलदेवीची तलवार घेतल्यानंतरच स्वराज्य स्थापन झालं, विसरता कामा नाही. त्याच्यामुळे कुलदेवता आपल्यासाठी महत्वाची आहे. हा, नाहीतर 4-5 लोक गावामध्ये अक्कलकोट मंडळी असतात. आमच्याही गावात खंडोबाचं मंदिर आहे, मग कशाला जेजुरीला जायचं? ऐक दादा, हजारो मंदिर महाराष्ट्रामध्ये माऊली ज्ञानोबारायचे झाले ना, आळंदीची सर येणार नाही. आळंदी आहे. जिथं देवाने वास्तव्य केलं ना महाराज, ते स्थान वेगळं आहे. वर्षातून एकदा आपल्या कुलदेवतेला जात चला. आणि तिसरी देवता आहे पितृदेवता आहे. आजची ही पूजा आहे ना, ही पितृदेवतेची आहे. ठरवलं असतं आता त्यांच्या मुलींनी, माऊलीने ठरवलं असतं, प्रथमेशने ठरवलं असतं, त्यांच्या बहिणीने ठरवलं असतं का 21 वर्ष झाले आईंना जाऊन कशाला पिंडदान करायचं, कशाला पूजा करायची, कशाला कीर्तन ठेवायचं, कशाला लोक जीव घालायचे. नसतं केलं. काय झालं असतं? लोक सहज बोलतात, उगले महाराज इथं केले आणि कुठं वरती पोचतं का, अमकं होतं का, तमकं होतं का. त्यांना असं वाटतं 2 पुस्तकं वाचले म्हणून आपल्याला लय अक्कल आले. लोक लय भेटतात मला. कोण म्हणतं वरती पोहोचत नाही. आता 5-6 महिन्यापूर्वी आमच्या माऊलीने मला फोन केला, उगले महाराज 27 तारखेला 10 ते 10:30 ते 12:30 किंवा 11 ते 1 तुम्हाला कीर्तनाला यावं लागेल. माझ्यापर्यंत आलेला फोनवरून आवाज. बसलेल्यापैकी कोणाला दिसला होता का तुम्हाला? नाही. मी इथं पोहोचलो नाही. तसंच आहे. तुमच्या आईवडिलाच्या नावाने तुम्ही जे क्रियाकर्म करता ते कोणत्या पद्धतीने वरती पोहोचतं. माता भगिनी, एका वेळेस देव लई बराबर का? देवापेक्षा खतरनाक आपले पित्र आहेत. जवळ आलेला घास तोंडात पण जाऊन देत नाही, मरून पण देत नाही.
4 दोष सांगितले शास्त्राने. लिसन टू केअरफुली, थोडं लक्षपूर्वक अर्ध्या तासाचं कीर्तन ऐकायचं. पहिला दोष वास्तू महात्म्य वास्तू दोष, दुसरा दोष अन्न महात्म्य अन्न दोष, तिसरा दोष संघ महात्म्य संघ दोष आणि चौथा दोष पितृ महात्म्य पितृदोष. त्याच्यातला सगळ्यात खतरनाक जर कोणता असेल तर पितृदोष. किती खतरनाक? महाराष्ट्रातली 75% जनता त्रस्त पितृदोषामुळे, 75%. आणि सगळ्यात जादा पैशावाले. फक्त समोर प्रश्न विचारित नाही, आपल्याला नंतर फोनवरती विचारल्याशिवाय राहत नाही. होतो कशामुळे पितृदोष? ऐका आता ध्यान करून. तुम्ही रोज देवाची पूजा करता का? आता भगिनी करता देवाची पूजा? आजारी आहेत का तुम्ही? मी घरी जाऊ का? बोला ना, बोला ना. करता का देवाची पूजा? करता. देवाची पूजा एकदा चुकली, दोनदा चुकली, तीनदा चुकली, 5 वेळेस चुकली, देव माफ करतो. 2 विधी जर आयुष्यात चुकलं तर 3 पिढ्याला भोगावं लागतात. त्याच्यातला पहिला विधी, घरातून माणूस निघून गेला, दशक्रियाचं पिंडदान कधी चुकू द्यायचं नाही. दुसरा विधी, ब्रह्मश्राद्ध म्हणजे वर्षश्राद्धाचं पिंडदान कधी चुकू द्यायचं नाही. तुम्हाला पाया पडून माझं सांगणं आहे. 2 विधी चुकले, 3 पिढ्याला भोगावं लागतात. आपल्या लेकराची कधीतरी जन्मकुंडली उचका. 17 प्रकारच्या शांत्या शास्त्राने सांगितल्या, 9 प्रकारच्या स्पष्ट दिसतात, 10वी दिसत नाही. लेकराची जन्मकुंडली उचकल्यानंतर पहिला दोष निघल त्रिपिंडी दोष, दुसरा तिसरा कोणता नाही. घरातून माणूस निघून गेल्यानंतर दशक्रियाचं ब्रह्मश्राद्धाचं पिंडदान जर तुमच्याकडून चुकलंय, तुमच्या लेकराला नाही तर नातवाला म्हणजे भोगावं लागतं. त्रिपिंडी दोष घालण्याचे 2 उपाय शास्त्राने सांगितले. पहिला उपाय, जो श्रीमंत माणूस आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे प्रॉपर्टी आहे, ज्याच्याकडे संपत्ती आहे, त्याला 2.5 तासाची पूजा त्रिवेणी संगमावर सांगितली. आणि जो गरीब माणूस आहे, दिवसभर कष्ट करतो, संध्याकाळी त्याची भाकर खातो, त्याला घरगुती उपाय सांगितला. उपाय ऐका, भाताचा पिंड तयार करायचा, त्याच्यावरती दही टाकायचं, घराच्या पूर्व दिशेच्या कोपऱ्यावरती भाताचा पिंड ठेवून द्यायचा. 11:32 पासून 12 वाजेपर्यंत पूर्व दिशेकून जर काक स्पर्श झाला तर त्रिपिंडी दोषातून मुक्तता शास्त्र तुम्हाला आम्हाला शिकवते. कधी वाचलं का? कधी अभ्यासलं? ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नुसता बांधून ठेवू नका. तुकोबाचा गाथा नुसता बांधून ठेवू नका. जीवन जगत असं एक वाक्य आहे का, देवाला काही मागू नका. देव फुकटात कोणाला काही देत नाही. आणि देवाला जर फुकट द्यायचं असतं ते प्रमाण नको होतं. पहाते पांडव अखंड वनवास. जगाचा बाप कृष्ण परमात्मा 24 तास पांडवासमेत राहिला. त्यांना काही दिलं नाही, तुम्हाला आम्हाला देव द्यायला येडा आहे का? देव देत नाही या मताच मी अजिबात नाही. आमच्या संताचं प्रमाण, देव देतो कधी घेसी तेव्हा देसी ऐसा अससे उदार. देव घेतल्याशिवाय देत नाही. जगद्गुरु तुकोबाराला साधकांनी प्रश्न केला, तुम्ही सांगता देवाला मागू नका, यश कीर्ती संतती संपत्ती आम्हाला प्राप्त करायची, आम्ही मागायचं कुणाला? तुकोबांनी सांगितलं, तुला यश कीर्ती संतती संपत्ती जर प्राप्त करायची असेल, तू का म्हणे पितृ आशीर्वाद देतीन कल्याणा इच्छिती तयाकुळा. पितरांचा आशीर्वाद सर्वश्रेष्ठ आहे. काय पुरावा? तुमच्या घरातलं उदाहरण देतो चला. वडील जर अचानक निघून गेले, म्हातारं जर अचानक निघून गेलं, राहायला घर नसेल, फिरायला गाडी नसेल, 6 महिन्यामध्ये बंगला झाला, दारासमोर 4 व्हीलर गाडी आली, तर जुने लोक म्हणायचे, म्हाताऱ्याने मागं वळून, होय म्हाताऱ्याने मागं वळून पाहिलं. कोण म्हणत होते का? येडे नव्हते महाराज. 60 वर्षाच्या आयुष्यात माणसाला जे करता येत नाही ते 6 महिन्याच्या सूक्ष्मजीव करतो. याला पितरांचा आशीर्वाद म्हणतात. आणि पित्र म्हणजे कोण? आपले आई वडील. पित्र म्हणजे कोण? आपले आजी आजोबा. मला एक गोड प्रश्नाचं उत्तर द्या बरं. तुम्ही सगळेजण पंढरपूरला जाऊन आला. कुणी आषाढीला गेलात, कुणी जाणार आहेत. कुणाच्या दर्शनाकरता गेले होते तुम्ही पंढरपूरला? बोला बोला बोला. पांडुरंगाच्या, विठ्ठलाच्या. जगाचा बाप पांडुरंग परमात्मा कुणासाठी आला पंढरपुरात? पुंडलिकासाठी. काय केलं पुंडलिकाने? माय बापाची सेवा. करेक्ट आणि समर्पक उत्तर इथपर्यंत तुम्ही दिलात. माय बापाच्या सेवेमुळे जर 28 युगापासून जगाचा बाप विट्यावरती उभा राहत असेल पंढरपुरात, त्याच मायबापाच्या नावाने पिंडदान अन्नदान केल्यानंतर जगाचा बाप तुमच्या घराण्यावर कृपा करणार नाही असं कोणी सांगितलं तुम्हाला? आणि पित्र किती खतरनाक आहे. कधी वाचायचं असेल तर माझ्या विरहित कर्णाचं चरित्र वाचा. कर्णाला मेल्यानंतर 15 दिवस मृत्यू लोकात यावं लागलं. गेलेल्या पित्राच्या माध्यमातून पिंडदान अन्नदान करण्यासाठी तेव्हापासून पितृपक्ष चालू झाला. आत्ता मागच्या महिन्यामध्ये 15 दिवसाचा पितृपक्ष झाला. त्या 15 दिवसामध्ये आपण एक पाहुणा बोलवतो, पित्र म्हणून जेव घालतो. आहे का तुमच्याकडे प्रथा? आहे आजीबाई? पित्र जेव घालायची प्रथा आहे का? कधीपासून चालू झाली ती? अक्षय तृतीयाला लोकांनी पित्र जेव घातले. कधीपासून प्रथा चालू झाली? कर्णापासून. कर्णाला मेल्यानंतर मृत्यू लोकात यावं लागलं. तुम्ही आम्ही कोणत्या झाडाचा पाला आहे? पण लोक सहज बोलतात, कशाचे पित्रण, कशाचे काय इथं केले, कुठं वरती पोचतं का, मेला त्याची माती झाली, कशाचा स्वर्ग, कशाचं नरक. महाराज लोकांचा ब्राह्मण लोकांचा धंदा झाला ना पैसे कमवायचा. त्यांनी कान उघडे करून ऐकाकडे हो. तुमचा एखादा प्रश्न असेल कीर्तनानंतर माझी भेट घ्या. माझा व्हिजिटिंग कार्ड नंबर मी तुम्हाला देईल, किंवा यूट्यूब इंस्टाग्रामला अक्षय महाराज उगले नाव टाका, कुठंही नंबर भेटेल. तुम्हाला कोणताही प्रश्न असेल बिंदास मला फोन करा, तुम्हाला उत्तर द्यायला मी समर्थ आहे. पण विनाकारण उठसूट कोणी हिंदू धर्माच्या रूढीपरम टीका करायचा कोणाला अधिकार नाही. काही वाचायचं नाही, काही नाही. फेसबुक पहा, इंस्टा बघ, व्हॉट्सअप बघ, कधीतरी संतांचे ग्रंथ उघडा. आणि ज्यांचा या पित्रावरती विश्वासच नाही ना, माझ्यासमोर पैठणला चला. पैठण माहिती आहे?
श्रीमंत साधूनाथ महाराजांचं गाव. श्रीमंत साधूनाथ महाराजांनी मृत्यू लोकावरची माणसं पित्र म्हणून जेवायला बोलवले. ते आले नाही तर स्वर्गीचे पित्र खाली जेवायला आले. पैठणचा इतिहास आहे. ते श्रीमंत साधूनाथ महाराजांना कलियुगात विसरून जमणार आहे का महाराज आपल्याला? त्यांचे एवढे श्रीमंत आपण नाही आहे. पण कधी कळतं तुम्हाला या पूजेचं महत्त्व, कधी कळतं पित्राच्या आशीर्वादाचं महत्त्व, कधी कळतं पिंडदानाचं महत्त्व. संपतजी महाराज आपल्या परिसरात अजून बरं आहे. मुंबई, कोकण, मावळ, भिवंडी या पट्ट्यात जर मी कीर्तन प्रवचनाला गेलो तर अवघड परिस्थिती लोकांची. कधी कळतं या लोकांना पिंडदानाचं महत्त्व. आपले पोरं पोरी 30-30, 35-35 वर्षाचे होतात. पोरांचे लग्न जमत नाही, पोरींना नोकऱ्या लागत नाही. त्यावेळेस आपण ब्राह्मणासमोर महाराज लोकांसमोर जन्मकुंडली घेऊन फिरतो. त्याच्या अगोदर कळू नये बरं काय निघतं जन्मकुंडलीत? काल सर्पयोगाची शांती निघल, पितृदोष निघल, नवग्रह शांती, मंगळा शांती, नारायण नागबरी 9 प्रकारच्या शांत्या सोडल्या दावी येत नाही. आले तर कार्यक्रम करायचे सोडून देईल महाराज मी उद्यापासून. कधी कळते तुम्हाला? 30-30, 35-35 वर्षाचे लेकरं होईपर्यंत जर आपल्याला कळत नसेल तर कसं विचारवंत म्हणा. अरे भारत मग असत्यकडे चाललाय. बसलेल्यापैकी कुणी अडाणी नाही. सगळ्याला लिहिता येते, सगळ्याला वाचता येते. मी म्हणत नाही तुम्ही एवढे लोक जमा करा. मी म्हणत नाही तुम्ही अक्षय महाराज उगलेलाच कीर्तनाला बोलवा. तुम्हाला घरच्या घरी 20 रुपयात पिंडदान करते तर फक्त पिंडदान चुकू नका एवढं माझं सोजवळ मत आहे. का उगले महाराज? कुणी केलं जगातलं पहिलं पिंडदान आहे तुमच्याकडे पुरावा? अरे 425 वर्षापूर्वीचा पुरावा द्या. करतात अभंग घेतला. जगद्गुरु तुकोबारांनी पिंडदान केलं. कसं केलं सांगा त्यांना. हे पिंड हो वा संपतजी. हा पिंड पदावरी दुसरीचा पिंड पदावरी दिला आपुलिये करी पिंड पदावरी दिला आपुलिया करी दिला आपुलिया करी दिला आपुलिया करी पिंड पदावरी दिला आपुलिया करी दिला टाळ्या वाजवा. संपत महाराज, किरण महाराज, वा वा. तुम्ही अतिशय गोड सोहळा साजर होत असताना भगवंताने गोड गळा दिला तुम्हाला. हा देव काही कायला गळा देतो, काही कायला नरड देतो महाराज. काही कायला गळा देतो, काही कायला नरड देतो. हा फरक आहे. गळ्याचा नरड्याचा फरक सांगू. आमच्या गावात एक भजनी आहे महाराज. त्याने जर चाल म्हटली ना, त्याने चाल म्हटली लोक त्याला 200 रुपये देतात. चाल म्हटली तर 200 देतात, पण नाही म्हटली तर 2000 देतात. नाही कळायचं हा विनोद तुम्हाला, ठीक आहे. हा गळ्याचा नरड्याचा फरक आहे.
देवाने गोड गळा दिला आणि तुम्ही भगवंताचं नामस्मरणामध्ये त्या खर्ची करता, ती आनंदाची गोष्ट आहे. जगद्गुरु तुकोबरांनी सुद्धा पिंडदान केलं, स्वतःच्या हाताने केलं. नुसतं केलं नाही, जगाला अभंग सांगितला. पिंड पदावरी दिला आपुलिये करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण. उगले महाराज, नाही केला मी आईचा दावा, नाही आम्ही पिंडदान केलं, नाही आम्ही श्राद्ध कर्म केलं, नाही आम्ही पितृजेव घातले. काय परिणाम? माझी भाषा सांगू का? तुकोबाची भाषा सांगतो. माता भगिनी तुकोबा म्हणतात, तुमच्याकडून जर हे घडलं नाही, आहा कट्टा त्याचे करीती पितर. पुन्हा एकदा प्रमाण ऐका, आहा कट्टा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. तुकोब म्हणतात, तुमच्याकडून जर हे घडलं नाही तर कालांतराने त्या घराण्यामध्ये असं पोरग जन्माला येतं. लोक म्हणतात, आज्याने किती कमवलं, अरे बापाने किती इज्जत कमवली, पोराने खानदान संपून टाकलं. समजून घ्यायचं पितृकोप. आणि पितृदोषाने चांगले चांगले घराणे उलटे पालटे झाले. हजारो उदाहरण आहेत महाराज माझ्याकडे. 38-40 उदाहरणं तुमच्या तालुक्यातले पैसेवाल्याची मी नावानिशी देऊ शकतो, फक्त माझ्या विचारांना ते पटत नाही. माझ्या व्यतिरिक्त उद्या परवा नाशिक त्र्यंबकेश्वरला जा, निवांत जा. 50-50 हजार रुपये पूजेला देऊन नारायण नागबली करणारे लोक मी समोर दाखवतो तुम्हाला. समोर कधी कळतंय तुम्हाला? चमत्कार झाल्याशिवाय लोक नमस्कार घालायला सध्या तयार नाही. त्या पाईपलाईन रोडच्या तिथं माझं एकदा हवेचं प्रवचन झालं. का राजकीय व्यक्तिमत्वाने कार्ड घेतलं आणि 2-4 दिवसांनी फोन केला. लोक कार्यक्रमानंतर कोणी नंबर घेतं, कोणी यूट्यूब इंस्टाग्रामवरून नंबर घेऊन विचारतात प्रश्न, तुमचा अधिकार आहे. त्यांनी मला 2-4 दिवसांनी फोन केला, उगले महाराज बोलताय. म्हणलं उगले महाराज बोलताय, आमच्या मुलीची जन्मकुंडली म्हणे 37 वर्ष पुरीचं वय, 1.5 लाख रुपये महिना, अजून लग्न नाही झालं. काय करायचं सर त्या पैशाचं? किती उदाहरणं दे तुमच्या परिसरातल्या पोरांचे मी तुम्हाला असे. मग एखाद्याच्या घरी गेलो, लोक सांगतात 1 मिनिट रस्त्यावरती गेला, अपघात झाला, जागेवरती जावं लागलं. ह्या सुप्याच्या पुढं गटेवाडी म्हणून गावे 2 महिने ते का करतले 6 ॲक्सिडेंट झाले. मग लोक सांगतात गडगंज प्रॉपर्टी, पैसा होता, संपत होती, गरज त्यांनी फाशी घेतली तर फोडून मेला. पैसा असून त्याचं पोरगा औषध पिऊन मेलं. पैसे आहेत त्याने भरपूर स्थितीत रुपये शिल्लक राहत नाही. उगले महाराज, गडगंज प्रॉपर्टी समाधान नावाची गोष्ट नाही. कोट्याधीश रुपयाचा बंगला, घरात वाद किटकिट भांडणं सतत चाललं, असं वाटतं घरी पण जाऊ नये, कुणाचं तोंड पण पाहू नये. कुणाकडे पण गेला तर पितृदोष सांगतात. सत्ता संपत्ती पैसा गडगंज आहे, पोरांच्या लग्नाला थोडक्यानं अडथळे. कुणाकडे पण गेला तर पितृदोष सांगतात. या सगळ्या प्रश्नाचा अभ्यास करायचा असेल तर माझ्या वेळेत एकदा तरी गरुड पुराण नावाचा ग्रंथ वाचा. 11 पुराणापैकी पद्मपुराण गरुड पुराण श्रेष्ठ आहे. त्याच्यामध्ये उल्लेख आहे, पितरांची कृपा असेल कमी काळात भरभराट, पितर नाराज असतील कमी काळामध्ये माणसाची बरबादी आहे. तुम्ही विश्वास ठेवा नका ठेवा, मी महाराष्ट्रभर फिर, तुम्हाला माहिती आहे. पिंडदान तुम्ही आम्ही करतो याच्यात नवल नाही आहे. ज्याच्या सत्यशिवाय वृक्षाचं पान हलत नाही त्याला मी राम म्हणतो. त्या रामाचा बाप असणारा दशरथ, त्याचं सुद्धा पिंडदान केलं. कुणी केलं दशरथाचं पिंडदान? रामाने का सीतेने केलं. कुठं केलं? रावरीला. कुठं? किती नदीच्या, कोणत्या नदीच्या पात्रात? 5,500 वर्षापूर्वीचं पिंडदान आहे. तुम्ही बरोबर उत्तर दिलं. दशरथाचं पिंडदान रामाने नाही केलं, सीतेनेच केलं. फल्गू नदीच्या पात्रात केलं. नाव देऊन ठेवा. त्याच फल्गू नदीच्या पात्रामध्ये अहिल्याबाई होळकरांनी पिंडदान केलं. माझ्या वाचनात गेलेला सगळ्यात श्रीमंत राजा रावण, त्या रावणाचं सुद्धा पिंडदान केलं. कोणी केलं रावणाचं पिंडदान? पाकिट फुकट द्यायचं म्हण, तुला पैसे तुला घेतो, उगता आम्हाला, तुला बोलील काय म्हणे एवढ्याला म्हणून. आम्हाला माहीत असं आम्ही येडे 12:30 तो आहे पुढे बसायला. तुमच्या मनात येत असेल ना? नाही येत का? रावणाचं पिंडदान त्याच्या भावाने केलं, बिभीषणाने. म्हणजे ही परंपरा 5,500 वर्षापूर्वीची आहे. अक्षय महाराज उगलेंचं कीर्तन ऐकलं म्हणून उद्यापासून पितर जीव घालू नका. अक्षय महाराज उगलेंचं कीर्तन ऐकलं म्हणून पिंडदान करू नका. माझ्यावरती विश्वास नसेल घरी जा. या जगाची सुरुवात नाथ संप्रदायापासून आहे. आदिनाथापासून जगाची सुरुवात आहे. महाराज घरी गेल्यावर नवनाथ भक्तिसार नावाचा ग्रंथ उघडा. मच्छिंद्रनाथाला भूक लागली म्हणून गोरक्षनाथाला सांगितलं मला काहीतरी खायला, आणि गोरक्षनाथ भगवान गेले एका मातेच्या समोर. त्या दाराच्या समोर गेले, अलक निरंजन भिक्षांवाड माय आवाज दिला. त्या माता भगिनींनी भिक्षा टाकली झोळीमध्ये. त्याच्यातले वडे मच्छिंद्रनाथाला खूप आवडले म्हणून मच्छिंद्रनाथाला विनंती केली, गोरक्ष अजून वडे आणले तर बरं होईल. गोरक्षनाथ भगवान पुन्हा त्या दारासमोर गेले. आई, माझ्या गुरूंना वडे आवडले, पुन्हा द्याल का? अरे डबल असतं का? त्याच्या बदल्यात काय देणार? तुम्ही मागल ते देणार. डोळा काढून दे. काही सेकंदात डोळा काढला आणि आपल्या गुरुसाठी माता भगिनीच्या हातावरती गोरक्षनाथाने डोळा ठेवला. मला सगळा कथाभाग तुमच्या समोर मांडायचा नाही. मला फक्त एकच प्रश्न तुम्हाला सगळ्याला विचारायचा. ज्या दारासमोर ज्या घरातलं अन्न गोरक्षनाथाने मागितलं ते अन्न कशाचं होतं असं माझा प्रश्न आहे. काय होतं त्यांच्या घरी? काय होतं? पितृतिथी. पितृतिथी, बरोबर आहे. नाथ संप्रदायापासून जर पितृतिथी चालत असेल तर उगले महाराज सांगतात म्हणून पितृजीव घालू नका. नाथ संप्रदायापासून हे सगळं चालत असेल तर माझं कीर्तन ऐकलं म्हणून पिंडदान करू नका. आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो याचं भान ठेवा. लई खर्च करू नका. आपल्या परिस्थितीनुसार पण पिंडदान चुकू देऊ नका. का तुमच्याकडे खडी झरी काटेला असं झालं, एखादा लई श्रीमंत 10 कोटी रुपयाचा बंगला आणि 1 लाखाचा आंघोळी बाथरूम, मेल्यावर त्याला अंगणात घालतात का बाथरूम? हां,
अंगणातच ना. मी त्या मताचं 1 लाखाचं आंघोळी बाथरूम मला शावर खाली घातली पाहिजे, संतूर साबण लावली पाहिजे, लक्स लावली पाहिजे, परफ्यूम मारला पाहिजे, नंबर 1 लावली पाहिजे. का बाहेर आंघोळ घालावी बरं? कोणत्या ग्रंथात आलं बाबा मेलेल्या माणसाला अंगणात आंघोळ घाला? मला ग्रंथाचं नाव सांगा. हां, मागून आलं पुढं चाललं, त्यांनी केलं आम्ही करायचं, पिछे से आया आगे ढकल दिया. पाथर्डी शहरामध्ये माझं एकदा कीर्तन चालू होतं. समोर बसलेल्या म्हातारीला मी प्रश्न केला, म्हणलं आजीबाई मेलेल्या माणसाला का अंगणात आंघोळ घालावी, का मुरीत घालू नये? म्हातारीने मला उत्तर दिलं, उगले महाराज त्याला जर मुरीत आंघोळ घातली ते जर मुरीतच बसून राहिलं मग 3 दिवस हसत होतो महाराज मी उत्तराला. अडाणी लोकांचं अवघड काम आहे. बाहेर आंघोळ का घालावी त्याचं शास्त्रशुद्ध कारण आहे. बाहेर आंघोळ घालत असताना त्याला उपप्रावरण गुंढाळलं जातं. उपप्रावरण संस्कृत शब्द आहे, मराठीमध्ये त्याला उपर्ण नावाचा शब्द आहे. उपर्ण गुंढाळत असताना त्याच्या उजव्या बाजूमध्ये सप्तधान्य गुंढाळलं जातं. 4 जण त्याला खांद्यावर घेतात. काही ठिकाणी वेशीच्या बाहेर विसावं देतात आणि काही ठिकाणी स्मशानभूमीच्या बाहेर विसावं देतात. इकडं कसं आहे, कुठं टेकवतात त्याला खाली? वेशीच्या बाहेर का स्मशानभूमीच्या बाहेर? का टेकवायचं बरं त्याला खाली? का विसावा द्यायचं? ते तर मेलेलंच असतं आणि त्याला काय कळतं टेकवलं नाही टेकवलं? मागून आलं पुढं चाललं, त्यांनी केलं आम्ही करायचं. अशोक महाराज शिरूर तालुक्यामध्ये माझं कीर्तन होतं. एका राजकीय पुढाऱ्याने मला उत्तर दिलं होतं. मी म्हटलं मेलेल्या माणसाला वेशीच्या बाहेर का खाली टेकवायचं, का विसावा द्यायचा? त्या गाडीने मला उत्तर दिलं, उगले महाराज खांदेकरांना वज होऊ नये म्हणून 5 मिनिटं टेकवायचं. हे कारण आहे का? अरे घड्या, त्याला खाली टेकवल्यानंतर त्याच्या उजव्या बाजूमध्ये सप्तधान्य गुंडाळलेलं असतं, ते अर्धधान्य वेशीच्या बाहेर टाकून द्यायचं. का टाकायचं? ज्या गावाचं आपण आयुष्यभर खाल्लं त्या गावाचं काहीतरी देणं लागतं. त्या जीवाचं पहिलं श्राद्ध तिथं होतं, अन्नधान्य श्राद्ध विसाव्याचं पहिलं कारण. काही ठिकाणी धान्य टाकतात, काही ठिकाणी बाजरीच्या भाकरीचा तुकडा, काही ठिकाणी तांदूळ, काही ठिकाणी भात टाकतात. तुमच्याकडे काय टाकतात? हे विसाव्याचं कारण लक्षात ठेवा. 4 जणांनी खांद्यावर घेतल्यानंतर स्मशानभूमीमध्ये घेऊन गेल्यानंतर त्याच्या मुलाच्या हाताने अग्नी दिला जातो. अग्नी दिल्यानंतर किती चक्रा मारल्या जातात घागर घेऊन? 3 चक्रा मारत असताना घागरीला 3 छिद्र पाडले जातात. त्या 3 छिद्राचं नाव काय? तुमच्याकडे माणसंच मेले नाही का? मस्त मेले बाबा, पण हे कोणी सांगितलं नाही. हे सांगाय करतात माऊलीची इच्छा होती. 6 महिन्यापूर्वी फोन केला आम्हाला दोघाला, महाराज कीर्तन होईल तर तुमचंच होईल. महाराज स्तुती म्हणून बोलत नाही, पण हे बोलणं काळाची गरज आहे. हा नाही, तुम्हाला 3 छिद्राच्या नाव माहिती, विषय सोडा. घागरेला छिद्र खालून वर पाडावे का वरून खाली पाडावे? वरून खाली. आज कोण सांगितलं तुम्हाला? मागून आलं पुढं चाललं, त्यांनी केलं आम्ही करायचं. गरुड पुराणाचा 8वा अध्याय जगाला शिकवतो छिद्र पाडताना खालून वर पाडावे. पण खालून वर पाडायला गेलं का घागरीतलं पाणी लवकर गळून जातं, म्हणून आपल्याकडे वरून खाली चालू केले. आलं का तुमच्या डोक्यात? महाराज कोडाला होता, लक्षात ठेवू नका. मी काय सांगतोय घरी घेऊन जा. पहिल्या छिद्राचं नाव रज, दुसऱ्या छिद्राचं नाव तम, तिसऱ्या छिद्राचं नाव गुण. पुरावा ज्ञानोबाचा हरिपाठ नावाचा ग्रंथ. प्रमाण 7, 5, 3 दशकांचा मेळा. एक तत्वी कळा दाव्यारे. 3 प्रकारचे गुण आहे, राजस, तामस आणि सात्विक. पहिलं छिद्र पडला आत्मा आतमध्ये गेला, दुसरं पडला आत्मा बाहेर आला, तिसरं पडला आत्मा आतमध्ये गेला. 3 चक्रा मारल्यानंतर जुने लोक सांगतात घागर पाठीमागं टाकून दे. त्याचा भुगवटा केला जातो का घागर तशीच ठेवली जाते? भुगवटा का करायचा? भुगवटा नाही माहिती आहे तुम्हाला? बोंब मारल्या जाते. घरी निघाल्यानंतर जुना माणूस त्याच्या हाताला पकडतो. जुना माणूस सांगतो आता पाठीमागं पाहू नको. का नाही पाहायचं पाठीमागं? मेलेली माणसं दिसतात का? मग ते आपल्या मागं येतात का? काय माहिती नाही तुम्हाला? जेवायला काय केलं? जेवून जा सगळे आता. हां 1 मिनिटात महत्त्वाचं बोलतो. श्रीमंत लोक जे भिकारी झाले त्याचं खरं कारण सांगतो. तुमच्या परिसरात ते जास्त आहेत. मी जर एखाद्याच्या घरी बसलो, लोक मला सांगतात उगले महाराज गडगंज प्रॉपर्टी होती, त्यांच्याकडे 500-500 एकर जमिनी होत्या. 100-100 मजूर ज्यांची तर दररोज कामाला जायचे, पण आज खायला दाना नाही त्या लोकांना. की श्रीमंत लोकांची श्रीमंती निघून कसं काय गेली आणि गरीब कशामुळे झाल्याचं खरं कारण आहे का? पाठीमागं पाहू नको. त्याचं कारण त्या जीवाचा तुझा संबंध तोडून टाक. जोडायच्या भानगडीत पडू नको. संबंध जोडणे म्हणजे काय आणि तोडणे म्हणजे काय? संबंध जोडणे म्हणजे मेलेल्या माणसाच्या प्रित्यर्थ आपल्या दारासमोर त्याच्या नावाचं थडगं किंवा समाधी बांधणे. आई बापाच्या आजी आजोबाच्या हस्ती त्याच्यामध्ये ठेवण्याला संबंध जोडणे म्हणतात. थडगं कळतं माता भगिनी तुम्हाला? पुरुष मंडळी थडगं कळतं? पाया पडून ते संबंध जोडायच्या भानगडीत पडू नका. ज्याने आपल्या दारासमोर थडगं बांधलं, ज्याने आपल्या शेतामध्ये थडगं बांधलं, आई बापाच्या आजी आजोबाच्या हस्ते त्याच्यामध्ये ठेवल्या. थडग्याचं शास्त्र आहे, थडग्याचा विधी आहे. त्याला 2 टाईम दिवा आणि 1 टाईम नैवेद्य पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि 12 वर्ष जर थडग्याच्या अवहेलना जर झाली तर ते घर फिरवायला कारणीभूत आहे. तुम्ही माझ्याबरोबर चला, सोनई भागात नावा निशी घर दाखवतो. 15 वर्षापूर्वी ज्यांच्याकडे जागिरी होती, फुगिरी होती, पाटील होती, रुबाब होता, थाट होता, 500-500 एकर जमिनी होत्या. 100-100 मजूर ज्यांची दररोज कामाला जायची. कोणी आईबाप गेल्यानंतर दारासमोर थडगे बांधले, कोणी आजीआजोबा गेल्यानंतर शेतामध्ये थडगे बांधले. आई बापाच्या आजीआजोबाच्या हस्ते त्याच्यामध्ये ठेवल्या. 12 वर्ष दिवा नाही, 12 वर्ष नैवेद्य नाही. 15 वर्षापूर्वी ज्यांच्याकडे जागिरी फुगिरी पाटील होती, 2019-20 ते लोकांच्या कपाशीतलं काँग्रेस उपटायला जातं. त्याला पितृदोष म्हणतात. जेवढा सोपं तेवढा अवघड आहे. अक्षय महाराज उगलेंचं कीर्तन ऐकलं म्हणून घरी गेल्यानंतर आता माता भगिनी तुम्ही नाही थडगं बांधलेलं असलं, उद्यापासून त्याला दिवा द्याल.
त्याच्यामध्ये हस्ती ठेवलेलं असेल, परदिवशीपासून तुम्ही त्याला नैवेद्य द्याल, तुमचे पोरं करतील याचं काय भरोसा. बरं तुमचे पोरं संस्कारी असले तर ते करतील, तुमचे नातू करतील याचं काय भरोसा. हस्ती नावाची अशी गोष्ट आहे, 13 दिवसाच्या आत वाहत्या पाण्यात सोडावी, हस्ती घरात ठेवू नये. आता तुम्ही सगळे हुशार आहे म्हणून एक सोपा प्रश्न करू तुम्हाला, हस्ती पवित्र का अपवित्र? हा, हस्ती पवित्र का अपवित्र? पवित्र. पवित्र म्हणावं तर हस्ती विसर्जन करून आल्यावर तुम्ही स्नान का करता त्याचं उत्तर मला द्या. आणि अपवित्र म्हणावं तर त्याच्यातून आपला जन्म झालाय. मला माहिती आहे एवढ्या डीपमध्ये कोणताच कीर्तनकार आजपर्यंत तुमच्या समोर बोलला नसेल याची मला खात्री आहे. पण दादा माझा हेतू शुद्ध आहे, सकाळपासून तुम्ही याच्यासाठी खर्च करत आहे. एवढा मंडप आहे, संशिष्टी उगले महाराजाचं कीर्तन आहे, सगळ्याला भोजन आहे, आपण करू त्याच्यात नवल काय. अजितदादाची घटना घडली, आपण टीव्हीवरती पाहिलं, तिथेही ब्राह्मण होते, तिथेही पूजा सुरू होती, मोठेही लोक करतात, आपणही करतो, पण याच्या मागचं मतिदार्थ काय. आता 1 मिनिटामध्ये जे लोक याला मानतात त्यांनी वाक्य लिहून ठेवा, जे मानत नाही त्यांनी तर डबल अक्षरात लिहून ठेवा. अक्षय महाराज उगले धर्मावर नितांत प्रेम करणारा कीर्तनकार आहे. कार्यक्रमानंतर श्रद्धांजलीचा कार्यक्रम असतो दत्ताभाऊ, त्या श्रद्धांजलीमध्ये राजकीय टीका टिप्पण्या तुम्ही काही करा, त्या फंद्यात मी कधीच पडत नाही. पण धर्माच्या विरोधात बोललेल्या माणसाला मी कधीच सहन करत नाही. मग तू किती मोठा आहे आणि किती उंचीच तुझ्या घरचा. आपल्याला धर्म महत्वाचा, स्वाभिमान अभिमान ठेवायचं म्हणजे ठेवायचा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हस्ती पवित्र का पवित्र. एक वाक्य माझं लक्षपूर्वक आहे का, हस्तीची जोपर्यंत पूजा होते तोपर्यंत हस्ती पवित्र आहे, हस्तीची पूजा बंद झाली का त्याचा त्रास आहे. संपत महाराज, एखादी हस्ती जर जमिनी शिल्लक राहिली त्याच्यावरती तुमच्या घराचं बांधकाम झालं, एखादी हस्ती जर जमिनीत शिल्लक राहिली त्याच्यावरती बंगल्याचं बांधकाम झालं, तर जमिनीतली हस्ती बंगल्यातल्या माणसाला समाधानाने जीवन जगू देत नाही. हे वाक्य माझं लिहून ठेवा. जोपर्यंत हस्तीची पूजा होते तोपर्यंत हस्ती पवित्र आहे, हस्तीची पूजा बंद झाली का त्याचा त्रास आहे. हस्ती 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 म्हणजे काय, आपण सगळे विज्ञानाला मानणारे माणसं आहे. मीही शिक्षकी पेशामुळे विज्ञानाला महत्त्व देणारा कीर्तनकार आहे. इमारतीला आग लागली तर इमारत जळून भस्मसात होते, गाडीला आग लागली तर गाडीची राख होते. माणसाला आग लागल्यानंतर माणसाची हाडं का जळत नाही या प्रश्नाचं उत्तर मला बसलेल्यापैकी कोणीही द्या. जळायला पाहिजे ना, आगीत काही टाकायचं जर जळून जात असेल तर हाडं का शिल्लक राहावे. याचं कारण आहे का, या शरीराला जो कॅल्शियम पाहिजे तो कशापासून भेटला, दुधापासून. कुणाच्या, आईच्या. करेक्ट. हा जो पिंड पोहोचलाय ना तो आपल्या आईच्या दुधावरती पोहोचलाय. आणि महाराज, जगात असा कोणताच अग्नी नाही का तो आपल्या आईचं दूध जाळू शकेल. आपल्या आईच्या दुधावरती कुणी मलमूत्र विसर्जन करू नये, त्याला कुणी पायदळी तोडू नये, म्हणून त्याला उचलायचंय, गोणीत पोत्यात भरायचंय, गंगेला नेहून टाकायचं. याला शॉर्टकटमध्ये सावडणे म्हणतात. मी तुमच्या परिसरामध्ये प्रबोधन करत असताना अनेक वेळेस राजकीय क्षेत्रातील लोकांचे कान टोचायचे काम केले. त्याही लोकांनी माझं ऐकलं. मी त्यांना सांगितलं गावच्या स्मशानभूमी चांगल्या करा, आणि शक्यतो आपल्या आई वडिलांचा आणि आजी आजोबांचा विधी स्मशानभूमीतच करा. पण लोक अजून ऐकायला तयार नाही. लोक म्हणतात 25-30 एकर क्षेत्र आमच्यासाठी आईबापाने कमावून ठेवलं, आमच्या दारासमोर बंगल्यासमोर आईचा विधी झाला पाहिजे. ऐक बाबड्या, आता तुझ्या दारासमोर तुझ्या बंगल्यासमोर तू आई साहेबांचा विधी करत असेल, ज्या जागेवरती तू विधी केला 13 दिवसानंतर त्या जागेवरती जर तू नांगर घालत असेल तरी पाप तुझ्या अख्ख्या खानदानाला भोगावं लागेल. सगळ्याच हस्ती उचलून तुम्ही गंगेला नेहून टाकू शकत नाही. त्याच्यातल्या काही हस्ती त्या जागेवरती शिल्लक राहिल्या आणि 13 दिवसानंतर तुमचे नातू पण तुझ्या जागेवरती जर उड्या मारत असेल आणि ते जर पायदळी येत असेल तर हे पाप तुमच्या घराण्याला भोगावंच लागेल. आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो ना, हिंदू धर्माची एक प्रथा परंपरा आहे. घरातून माणूस निघून गेला का 10व्या दिवसानंतर 13व्या दिवसानंतर दर महिन्याला पितृ जेव घालायची प्रथा आहे ना तुमच्याकडे. एक पाहुणा बोलवतून पित्तर म्हणून जेव घालतो. कधीपर्यंत, पुण्यस्मरणाच्या दिवसापर्यंत. पुण्यस्मरणाच्या दिवशी ब्राह्मण देवा सांगतो 20व्याला नैवेद्य ठेवा, पितरांना अगोदर जेवण द्या, बाकीच्यांनी जेवण करा. 1 वर्षभर जोपर्यंत पित्तूर जेवतोय तोपर्यंत दारासमोर ज्या जागेवरती आईसाहेबांचा विधी केला ती जागा तुमच्याच्यानी मोकळं सोडणं होत असेल तर दारासमोर विधी करण्याच्या करायच्या भानगडीत पडू नका. हजारो त्रस्त झालेले लोक येतात माझ्याकडे, तोपर्यंत काळ वेळ निघून गेलेली असते. हस्ती म्हणजे आपल्या आईचं दूध आहे, ते आपल्यासाठी पवित्र आहे. तुमच्यासाठी दुसऱ्या दिवशी सावडतात तुमच्या परिसरात का तिसऱ्या दिवशी? दुसऱ्या. माझं जे प्रॉपर गाव आहे नेवाशा तालुक्यामध्ये जेऊर हेबत्ती, आमच्याकडे तिसऱ्या दिवशी सावडतात. वास्तव्य माझं पारनेर शहरामध्ये असतं. पारनेर श्रीगोंदा राहुरी पट्ट्यात दुसऱ्या दिवशी सावडतात. दुसरा दिवस सोडून द्या, तिसरा दिवस सोडून द्या, 10व्या दिवसावरती आणतो. माझा वेळ संपत आलाय. 10वा दिवस अति महत्त्वाचा. कुणाच्या हातात असतो? कावळ्याच्या. शेवटचा प्रश्न, कावळा शिवलेला चांगलं का नाही शिवलेला? हां, शिवलेला. आज कोण सांगितलं तुम्हाला? लोक म्हणतात ना, ते लोकच सापडान मला पुढे. मी मॅपला पाहिले सगळे, कोणत्या ग्रंथ आला ना, 2 ग्रंथात आलं, पण मग जिथं कावळा शिवतच नाही ते लोक मोक्षाला जात नाही का, असा माझा प्रश्न आहे.
तुम्हाला संगमनेर तालुका येतो. संगमनेर तालुक्यामध्ये आतापर्यंत माझे 72 गावात कार्यक्रम झाले. मी तुम्हाला 12 गावात दाखवून जिथं जिथं काकस्पर्श होत नाही. पारनेर तालुक्यात पठ्ठ्याचा रेकॉर्ड ब्रेक असं गाव राहिले नाही की माझं कीर्तन झालं नाही. 133 गावात कार्यक्रम झाले, 38 गावात कावळा शिवत नाही. श्रीगोंदा तालुक्यात 27 गावात काकस्पर्श होत नाही. अहिल्यानगर जिल्ह्यात 168 गावं परफेक्ट दाखवून देतो, जिथे 1 तास नाही 4 तास हात जोडून तरी कावळा खाली येत नाही. त्या गावातले लोक मोक्षाला जात नाही. कावळा का शिवतो, कावळा का शिवत नाही, 6 कारणं ज्ञानेश्वरीमध्ये. पण महाराज लोक लय अक्कल कोठे हो. लोक काय प्रश्न विचारते सांगता येत नाही. मी त्या पिंपरी चिंचवडला एका ॲडव्होकेट माणसाने मला प्रश्न केला होता. कीर्तन संपलं, माझ्या शेजारी खुर्ची टाकून बसला. महेश दादा लांडगे साहेबाकडे आमचं आयोजन नियोजन होतं. जेवायला बसायचं तर काय ॲडव्होकेट भेटायला आला. महाराज 63 वर्ष वय म्हणे माझं. म्हणलं बरं, आजपर्यंत कधी कोणाचा फॅन झालो नाही म्हणे आपण, पण गड्या 2 तास तुमचं कीर्तन ऐकलं आपण फॅन आहे. तुमचं किती वय म्हणे. म्हणलं माझं रनिंग वय 27-28 चालू आहे. मला म्हणे माफी मागून एक प्रश्न विचारू का म्हणतो मला. आता म्हणलं फॅन म्हणल्यावर काय हरकत विचाराय, पण त्याने प्रश्न कसा विचारला मग तुम्हाला त्याची हुशारीकडे. मला म्हणे अनेक कीर्तनकार सांगता तू घरातून माणूस गेला का 10 दिवस त्याचा आत्मा घरामध्ये राहतो, 10व्या दिवशी कावळा शिवला का आत्मा पुढील प्रवासाकडे निघतो, दर महिना जेव घातला का आत्मा घरी जेवायला येतो, वर्ष श्राद्धाची पूजा झाली का आत्मा स्वर्गाकडे प्रवास करतो. मग तो जर आत्मा आपल्याला दिसतच नाही तर त्यावर आपण विश्वास ठेवायचा कशावर, तुमचं वैयक्तिक मत काय. पहा प्रश्न कसा गोलमाल केला, याला हुशार म्हणतात. आता हाच प्रश्न घेऊन तुम्ही सगळे माझ्या पुढे बसलेले आहेत. हौसाबाईला जाऊन 21 वर्ष झाली, 1 नाही 2 नाही 5 नाही 10 नाही 21 वर्षामध्ये हौसा आई त्यांच्या पोरींना दिसलं नाही, मुलाला नाही, नातवाला नाही, परिवाराला नाही, पतीला नाही, भावकीचा आणि गावकीचा विषय लय लांबचा राहिला. मग म्हातारी जर 21 वर्षामध्ये कुणालाच दिसले नाही, म्हातारी करता एवढा खर्च केलाय, साऊंड सिस्टीम, मग एवढा मोठा मंडप, सगळ्याला जेवण. महाराज खरंच त्या आईचा आत्मा 21 वर्षानंतर आज दुपारी 1 वाजता घराण्याला आशीर्वाद देईल का, हाच प्रश्न घेऊन तुम्ही सगळे माझ्या पुढे बसलेले आहेत. मला माहिती नाही कोणत्या कीर्तनकाराने तुम्हाला सोल्युशन सांगितलं असेल, पण ओरिजिनल सोल्युशन सांगून शेवटाकडे येतो. जे लोक याला थोतांड समजतात ना, जे म्हणतात ना 21 वर्षानंतर इथं केल्याने कुठं वरती पोचल का, 10व्या ठिकाणी धूर केल्याने कुठं स्वर्गात पोचतो का, प्रूफ करून देतो. चला कसा पोचतो आणि आत्मा आशीर्वाद देतो कसा. बसलेल्यापैकी सैनिक क्षेत्रात कुणी काम केलं का, मेजर म्हणून कुणी एका वरती बोट करा, एकदा जोरात टाळ्या वाजवा त्यांच्या 2-3साठी. माझं नितांत प्रेम आहे महाराज सैनिक क्षेत्रावरती. त्याचं कारण आहे का, ते लोक तिथं बाँड्रीवरती उभं आहे म्हणून आपण इथं जिवंत आहे. 1 तास त्यांना बाजूला करून पाहिजे, याच्यातलं एक जीत राहायचं नाही. उपकार आहे त्या लोकांच्या आपल्यावर. हां पण दुर्दैव आहे आपल्याला फक्त मेजर लोकांची पगार आणि पेन्सिलच दिसते, त्याच्या मागचे कष्ट दिसत नाही. हे दुर्दैव आहे. 2 लोकाला जपायचं, एक जय जवान, दुसरा जय किसान. एक सैनिकाला जपायचं आणि एक शेतकऱ्याला जपायचं. जपायचं म्हणजे जपायचंच. 2 लोक आपल्यासाठी महत्त्वाचे. ऐका आता, मेजर त्याला साक्षीदार आहे, त्यांच्यावर विश्वास नाही. उगले महाराज नाही 15 मिनिटांनी माझं कीर्तन संपलं. यूट्यूब सगळ्याकडे, मी सांगतो तेवढं सर्च करा फक्त. गेलेला आत्मा आशीर्वाद देतो कसा लगेच प्रूफ होईल. 1962 साली चीनचं युद्ध झालं महाराज. चीनचं युद्ध प्रारंभ झालं. जसवंत सिंग नावाचं सैनिक, नाव लिहून ठेवा, जसवंत सिंग. एकट्या गड्याने चीनची अख्खी टोळी अडवून ठेवली होती. एका टायमाला जसवंत सिंग 6 गनमधून फायरिंग करत होता. पण दुर्दैव घडलं, आपले लोक फितूर झाले आणि 1962 साली जसवंत सिंग साहेबाला चायना बॉर्डरवर फाशी देऊन मारलं. पण 1962 साली फाशी देऊन मारलेल्या जसवंत सिंग साहेबाची कहाणी ऐका. बसलेल्यापैकी मेजर साहेबाला विचारल्यानंतर उद्या कुणीही चायना बॉर्डरवर जा. 1962 साली फाशी देऊन मारलेला जसवंत सिंग आजही घोड्यावरून फिरताना आणि सीमेचं रक्षण करताना आपल्या सैनिकांना दिसतो महाराज. साहेब याच्यात नवल नाहीये. 1962 साली आपल्यातून निघून गेलेल्या जसवंत सिंग साहेबाची पेन्शन सरकारने आज तारखेपर्यंत चालू ठेवली. याच्या पुढे बोलू का थोडंसं. दर 4 महिन्याला रेल्वेचं तिकीट बुकिंग असतं जसवंत सिंग साहेबाचं. कधी गेलेत आपल्यातून, 62 साली गेलेत. 2026ला दर 4 महिन्याला रेल्वेचं तिकीट बुकिंग असतं, त्यांच्या सीटवर कोणी बसत नाही. किरण महाराज दर 2 महिन्याला सैनिकांचा प्रोग्राम झाला का सेपरेट खुर्ची टाकली जाते त्यांच्यासाठी, त्यांच्या खुर्चीवर कोणी बसत नाही. याच्या पुढे ऐका, ज्या ठिकाणी जसवंत सिंग साहेब राहत होते, सकाळी उठल्यानंतर त्यांच्या रूमला इस्त्री केलेला शर्ट अटकावला जातो, त्यांचा दिवाण साफ केला जातो, त्यांचे बूट पॉलिश केले जातात. कधी गेलेत आपल्यातून, 62 साली गेले. 2026ला दररोज सकाळी इस्त्री केलेला शर्ट रूमला अटकवला जातो, दिवाण साफ केला जातो, बूट पॉलिश केले जातात. संध्याकाळी जर तुम्ही त्यांच्या रूमला पाहायला गेलात, पॉलिश केलेल्या बूटवरती आपोआप धूळ साचलेले दिसेल, इस्त्री केलेलं शर्ट चुरगळलेले दिसेल आणि दिवाण तुम्हाला अस्ताव्यस्त झालेलं दिसेल. याच्यातही नवल नाही महाराज. सुप्याच्या पुढं पारनेर तालुक्यामध्ये शिरूर तालुक्याच्या अलीकडं नारायणगाव नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये मी 10व्याचं प्रवचन करत असताना समोर बसलेल्या फौजी माणसाने मला उत्तर दिलं होतं, उगले महाराज मी याला स्वतः साक्षीदार आहे. स्वतः मी त्या बाँड्रीवरती ड्युटी केली. संध्याकाळी बाँड्रीवरती ड्युटी करत असताना अचानक जर आपल्या एखाद्या सैनिकाला जर झोप लागली तर थप्पड मारून उठवण्याचं काम आजही जसवंत सिंग त्या ठिकाणी करतो महाराज. मग सांगा मला,
सरकारला या गोष्टी मान्य कराव्या लागत असेल तर अर्ध्या आळकोंडाने पिवळ्या झालेल्या 2 पुस्तक वाचून अक्कल आलेल्या लोकांनी काय हिंदू धर्मावर टीका करावी. लोक म्हणतात 21 वर्षानंतर इथं केले आणि कुठं वरती पोचल का. बाबड्या माझी भेट घे, मी तुला 2 पिक्चर पाहिजे सांगतो. तेवढे पिक्चर बघून मला भेटायले. पहिला पिक्चर बघ हरभजन बाबाचा आणि दुसरा पिक्चर बघ गोपी बाबाचा. देशाचे पंतप्रधान PM मोदी साहेब जरी तिथं आले, जसवंत सिंग साहेबाला सॅल्यूट केल्याशिवाय कधी पुढे जात नाही. एकच हेलिकॉप्टर बिना सॅल्यूटचं मंदिरावरून गेलो होतं, पुन्हा वापस आलं नाही. 20 नोव्हेंबर 1996 तारीख लिहून ठेवा. पलांडे नावाचे साहेब तिथं आले. बाकीचे कर्मचारी म्हणे साहेब इथं खाली उतरा, जसवंत सिंग साहेबाला सॅल्यूट करायची पद्धत आहे, तसं इथून कोणी जात नाही. पलांडे फुगिरीत बोललं, नाही सॅल्यूट केल्याने काय फरक पडतो म्हणे, जुन्या रूढी परंपरा बंद करून टाक. माय मग मीटिंग म्हणे चला. जसवंत सिंग साहेबाला सॅल्यूट न करता पलांडे हेलिकॉप्टरमध्ये बसला. काही सेकंदात हेलिकॉप्टर क्रॅक झालं. जसवंत सिंग साहेबाच्या शेजारी पलांडेचा पुतळा उभा केलेला आहे, जा कधी चायना बॉर्डरवर पाहिला. जसवंत सिंग साहेबाच्या थोडं पुढं गेलं का बुलेट बाबा नावाचं प्रकरण आहे. तिथं गेलं, गाड्या अशा साईडला लावा लागतं, ते बुलेटचं दर्शन घ्यावं लागतं, मग गाड्या पुढे जातात. बिगर बुलेटच्या दर्शनाची गाडी पुढे जाऊ शकत नाही, आपोआप पाठीमागं ओढल्या जाते. सांगा मला तुम्ही सगळी मंडळी. 1962 साली आपल्यातून निघून गेलेलं जसवंत सिंग साहेबाच्या आत्म्याची सरकार जर आजपर्यंत एवढी काळजी करत असेल तर कैलासवासी हौसाई आपल्यातून गेल्यानंतर त्यांच्या पोरांनी, त्यांच्या मुलींनी आईसाठी 21 वर्षानंतर एवढा खर्च केला आहे, मग त्या आईचा आत्मा 21 वर्षानंतर घराण्याला आशीर्वाद देऊ शकत नाही का. पण उचलली जीप का लावली टाळ्याला, काही वाचायचं नाही, काही नाही. मी म्हणत नाही खर्च करा, पण ज्याच्या रक्तातून जन्माला आलो त्याच्यासाठी चुकू देऊ नका. आणि शेवट ऐका, ह्या कोणत्याच गोष्टी तुमच्याची घडणं शक्य नसेल, तुमची परिस्थिती नसेल, तुम्ही सुशिक्षित असाल, तुम्हाला जर वेळ नसेल ना, आतापर्यंत घडलं नसेल, तुमच्या घरात कोणताच दोष लागू नये असं वाटत असेल आणि कोणतीच शांती घालायची नसेल, तुम्हाला माझं सांगणं माऊली, माझा एक नियम आहे. ज्या घरात मी श्राद्धाचं कीर्तन करेल, 10वेचं प्रवचन करेल, जो माणूस आपल्यातून निघून गेला त्या माणसाच्या नावाने 1 झाड लावायचं आणि त्याचा फोटो मला पाठवायचा. आतापर्यंत मी 3,500-4 हजार लोकांकडून वृक्षारोपण करून घेतले. कारण कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन अभावी किती लोक मेले सांगायची गरज नाही. प्रत्येकाने 1-1 झाड लावा. कशासाठी झाड लावायचं? आज तुमचं पत्र्याचं घर आहे, भविष्यात तुमचं मोठं घर होईल, आईच्या कृपेने होईल, 100% होईल. उगले महाराजाचं वाक्य लक्षात ठेवा. त्या दारासमोर तुमचं झाड असेल, झाड मोठं झालं आणि त्याच्या सावल्यात जर तुम्ही बसेल, मुलगा मुलगी तुम्ही सावलीत बसणार, आईने सावली धरायचा भास होईल आणि निसर्गाचंही संवर्धन होईल. पाणी अडवा, पाणी जिरवा, पोरांना घरी ठेवू नका. माता भगिनी पाया पडून सांगतो, घरातले भांडी विका, लेकरांना शिकवा. भगवान बाबा म्हणायचे जमिनी विका, पोरांना शिका. गावागावा ज्येष्ठ श्रेष्ठ एकत्र या. वाड्या वस्त्यावरती एखादं मंदिर कमी बांधा, गावातल्या शाळा डिजिटल करा. जेवढे गावातले मंदिर महत्त्वाचे आहे, नाही तर काही गावात गेल्या स्मशानाचे घाट 1.5 कोटी रुपयाचे जिल्हा परिषदेच्या खोल्या पडलेले आहे. हे दुर्दैव आहे. मी थोडं शिक्षणाला महत्त्व देणारा कीर्तनकार आहे आणि योगायोगाने कधी आमच्या नेवाशा तालुक्यामध्ये जीवर हैबत्ती म्हणून जे माझं गाव आहे, आलात देवगड शनी शिंगणापूरला आपली भेट झाली, किंवा मी जे वास्तव्य करतो पारनेर शहराकडे कुणी जरी आलात, मी आपल्या परिसरात प्रवचनाला कीर्तनाला जिथं भेटेल तिथं 2 शब्द प्रेमाने बोला. उगले महाराज, अक्षय महाराज तुमचं प्रवचन कीर्तन इदिदा ऐकलं, तेच 2 शब्द बरोबर येतात. नाही तुम्ही कितीही पैसे कमवले आणि मी कितीही बँक बॅलन्स कमावला, मेल्यावर कोणी बांधून नेत नाही. ती प्रथा अजून चालू झालेली नाही, ती प्रथा चालू पण होणार नाही. त्याच्यामुळे 2 शब्द प्रेमाने बोला, एवढी अपेक्षा व्यक्त करतो. या परिसराने माझ्यावर खूप प्रेम केलं संपत महाराज. एवढ्यात माझं इकडे येणं नाही. 6 महिन्यात 53,000 किलोमीटरचा प्रवास झाला, डोक्याच्या केसाला धक्का नाही. 30 दिवसात 90-91 कार्यक्रम झालेत. रोजचे 3 टप्प्यात आल्यावर 4 होते. 27-28 रनिंग वय आता चालू आहे. अजून भरपूर प्रेम आशीर्वाद मला तुमचे घ्यायचेत. असा आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. आमच्या माऊलीची इच्छा होती 1:15 वाजेपर्यंत कीर्तन, कोणी हालू द्यायचं नाही. म्हणलं तुम्ही टेन्शन घेऊ नका, 1:15 काय 2 वाजू द्या. अक्षय महाराज वगैरे सरस्वतीची कृपा आहे, खरंच कृपा आहे महाराज. ही माझ्या स्वामींची माझ्यावरती कृपा आहे. परंतु वस्तीवरती कीर्तन आहे त्याच्यामुळे लेट झाली, पण टायमिंग हाच होता. संपत बाबालाही पुढे जाण्याची घाई आहे. आणि ज्यांची आज उपस्थिती महाराज तुमच्या परिसरामध्ये, सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये झेडपीच्या आपल्या अध्यक्षा सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये उपस्थित राहणाऱ्या आमच्या शालिनी ताईसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. हां, आमची भेट घोळकर साहेबांची तर झाली होती. त्यावेळेसही त्यांची इच्छा होती, त्यांच्या बंधूंना त्यांनी सांगितलं होतं राजेशदादा परिजनेला यांचा कार्यक्रम संवत्सरला घ्या. परंतु दिलगिरी ताई माझी तारीख मोकळ्या नसल्या कारणाने जाणं झालं नाही. परंतु तुमचं माझ्यावर जरी भेटीगाठी होत नसेल तर अक्षय महाराज उगलेवरती तुमचं नितांत प्रेम आहे. आजही तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहे. या घराण्यावरती असणारं तुमचं प्रेम आहे. नाही तर एवढी धावपळ तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये प्रत्येकाला वाटतं यांनी आपल्याकडे यावं, पण माणूस एक आहे, काय करणार. त्यांच्या जीवनाला सगळ्या राजकीय क्षेत्रातल्या लोकांना मी जवळून ओळखतो. तुम्हाला बरं वाटतं रे दादा, कधी कधी दिवसभर काही भेटत नाही, कधी कधी दर 10 मिनिटाला चहा आहे, अशी गोष्ट आहे. जीवन माणसासारखेच माणसं आहे आणि तुम्ही एवढ्या वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवलीत, तुमचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि शालेय विद्यार्थी या ठिकाणी जी उपस्थित आहे, मी माऊली तुमचे धन्यवाद व्यक्त करेल. शालेय साहित्य तुम्ही त्यांच्यासाठी देता, एकदा आमच्या माऊलीसाठी जोरात टाळ्या वाजवा.
शालेय विद्यार्थ्यासाठी माझं कीर्तन गरजेचं आहे. तुम्ही त्यांना या ठिकाणी बोलवलं. शूटिंगवाले दादा तुमचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. आदरणीय संपत महाराज, आदरणीय माऊली महाराज, आदरणीय अशोक महाराज, आदरणीय गोकुळ महाराज आणि आमचे विनेकरी तुकाराम महाराजासारखे दिसते, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. हे किरण दादाचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करून आता एवढं मी जर तुम्हाला काही सगळं सांगून जर तुम्हाला कळत नसेल तर 1-2 मिनिटामध्ये याचा सार सांगतो. नाथ महाराजांची भाषा आहे, त्याला आपल्या भाषेमध्ये आपण पिंगळा म्हणतो. एवढं सांगून जर तुमच्या डोक्यात बसत नसेल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल बाबा हात वरती करा सगळ्यांनी पाठीमागं बसलेले एका स्वरात टाळी. भजने लागा देव करा कैवारी हे मल्हारीची वारी मल्हारीची वारी जय हो मल्हारीची वारी मल्हारीची वारी मला पंढरीला नेलं ग बया, 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 मला पंढरीला नेलं ग बया. डोंगर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका, डोंगर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका, डौर 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 फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका, डौर 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 डुगु ऐका, डुगु डुगु ऐका, डुगु ऐका, डुगु डुगु ऐका, डुगु ऐका. पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा मागवारी, बली बली तो देखा पिंगळा मागवारी, पिंगळा मागवारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बली बली तो देखा पिंगळा मागवारी. एकदा जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. एकदा
हात वरती करा आणि मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा चला चला रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय हरे जय जय हरे जय जय हरे जय जय हरे जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरे जय जय विठोबा रखुमाई हरे जय जय विठोबा रे विठोबा विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली